प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराचं वचन अनेक लोकांचं जीवन बदलू शकेल. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, काही विनंती असतील, तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच पाठवू शकता. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच पाठवू शकता. जर तो नंबर लागला नाही, तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999. आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवरच तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करत आहे. अनेक साक्षी घडत आहे. ब्रदर आनंदच्या जीवनामध्ये देखील मागील दिवसामध्ये एक साक्ष घडली होती, जी विजाची होती, जी अशक्य अशी गोष्ट होती. पण पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वरांनी विजाचं काम त्यांच्या जीवनामध्ये केलं. त्यानंतर पुढचा एक प्रश्न होता, तो म्हणजे एक मोठा फायनान्स त्या ठिकाणामध्ये जाण्यासाठी लागणार होता. आणि पास्टरांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही काळजी करू नका, परमेश्वर तुम्हाला सगळा पुरवठा करणार आहे. पण सगळीकडनं प्रयत्न केल्यानंतर निराशा हाती आली. सगळे दरवाजे बंद झाले. पण त्या भावाचा विश्वास होता की पास्टरांनी सांगितलेलं आहे आणि परमेश्वर ते माझ्या जीवनामध्ये करणार. आणि मागच्या आठवड्यामध्ये परमेश्वराने अद्भुतरित्या सर्व फायनान्सचा पुरवठा केला, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर प्रेझी फरड, आपल्या चर्चमधील नलिनी लोखंडे आंटी यांची ती नात आहे. 4 वर्षापूर्वी फिजिओथेरपी ह्या डॉक्टरच्या 4 वर्षाच्या कोर्ससाठी तिने ॲडमिशन घेतला होता. त्यावेळेस तिने पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली होती आणि परमेश्वराच्या दयेने आणि कृपेने आता तिला 4 वर्ष पूर्ण झाले. तिचा फिजिओथेरपीचा तो डॉक्टरचा कोर्स पूर्ण झाला. ती त्याच्यामध्ये पास झाली, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीची साक्ष आहे. तिने सांगितलं आहे ती बहीण कर्नाटकामध्ये राहत होती. तिचं लग्न मुंबईमधल्या एका व्यक्तीशी झालं 2020मध्ये. आणि ती ज्यावेळेस मुंबईला आली त्यावेळेस तिने सांगितलं की मुंबईला आल्यानंतर तू नोकरी कर. कर्नाटकातली तिची नोकरी त्यांनी सोडायला सांगितली. आणि इथं आल्यानंतर 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, पण काही ना काहीतरी टाळाटाळ चालू होते. त्यांनी त्या बहिणीला नोकरी देखील करू दिली नाही. जेव्हा ती बहीण 2 दिवसासाठी तिच्या बहिणीच्या लग्नासाठी म्हणून ज्यावेळेस तिच्या माहेरी गेली तर त्यावेळेस तिचे इथं असलेले सगळे डॉक्युमेंट्स, तिला मिळालेले सगळे अवॉर्ड्स आणि एवढंच नाही तर झेरॉक्ससुद्धा सगळे त्यांनी जाळून टाकले. आणि ज्यावेळेस ती घरी परत आली त्यावेळेस तिला कळलं, त्यांनी सांगितलं की आम्ही तुला नोकरी करू देणार नाही. तू जर नोकरी करशील तर माझ्यापेक्षा जास्त पगार तुला मिळेल आणि तू मग मला सोडून जाशील. आणि त्यानंतर ती बहीण प्रेग्नंट राहिली. आणि प्रेग्नंट राहिल्यानंतर तिला मुलगी झाली. आणि मुलगी झाल्यानंतर देखील तिचे पती, तिच्या घरचे कोणीही लोक दवाखान्यात आले नाहीत, कारण मुलगी झाली म्हणून 3 दिवस दवाखान्यामध्ये कोणी फिरकलंसुद्धा नाही. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये ती बहीण जात असताना तिच्या घरच्यांनी फक्त तिच्या आईवडिलांना, तिच्या नातलगांना सोडून तिचा एक फोटो त्यांनी काढला आणि त्याला हार घालून सांगितलं की कोरोनामध्ये ती मेली, कारण कुणी तिला कॉन्टॅक्टच करू नये. तिने सांगितलं की तिच्या घरचे लोक सगळे चर्चला जातात, पण चर्चला जात असताना तिला फक्त घरामध्ये ते ठेवून जातात, तिला घेऊन जात नाही, कारण जर ती चर्चमध्ये आली तर ती सगळ्यांना घरातलं सगळं सांगेल. अशा ह्या परिस्थितीमधून जात असताना त्या बहिणीने 3 वेळा फाशी घेऊन मरण्याचा प्रयत्न केला. पण ह्या सगळ्या परिस्थितीतून जात असताना त्या बहिणीला अद्भुतरित्या पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज हे यूट्यूब चॅनल त्या बहिणीपर्यंत पोचलं. आणि त्या वचनाच्याद्वारे ती म्हणाली, मी आज जिवंत असेल तर फक्त त्या परमेश्वराच्या वचनाच्याद्वारे. परमेश्वरांनी वचनाच्याद्वारे माझी भेट घेतली. मी चर्चमध्ये जात नसले तरी परमेश्वराचं वचन माझ्यापर्यंत येत आहे. आणि त्या बहिणींनी सांगितलं की मी माझ्या घरच्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीसाठी क्षमा करते, कारण पास्टरांनी वचन सांगितलं होतं की तुम्ही क्षमा करा. ती म्हणली मी क्षमा करते, कारण माझं लक्ष आता सगळं स्वर्गीय राज्याकडे लागलेलं आहे. आणि ती म्हणाली माझ्या घरी देखील फोन जेव्हा येतो त्यावेळेस मी सांगते की माझं सगळं उत्तम आहे, माझं सगळं चांगलं आहे, कारण परमेश्वराचं जिवंत वचन मला मिळत आहे आणि ते जिवंत वचन मला आत्ता देखील चालवत आहे. म्हणून सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. आज आपल्यामध्ये सिस्टर सुनंदा शिरगावकर मिरज या ठिकाणातून आलेले आहेत. ते यावेळेस पुढे येतील. धन्यवाद देते.
माझी साक्षी अशी आहे की माझं मुलीने शेत घेतलं होतं. त्या शेतामध्ये पहिलं पीक वाया गेलं होतं. नंतर माझ्या मुलीने म्हटली की मम्मी आपण प्रार्थना करून शेत पेरूया. आणि मग आम्ही शेतीची पेरणी केली आणि पास्टरांना फोन केला आणि मग शेतीची पेरणी केली. शेत अगदी छान उगवलं आणि सुंदरशी ज्वारी आली, इतकी सुंदर ज्वारी आली. आणि आम्ही समर्पण केलं की हे जे काही पीक येईल ते देवाच्या राज्यामध्ये हे संपूर्ण जाणार आहे असं. मग ती सुंदर ज्वारी आली, सुंदरशी कणसं आली की सगळेजण म्हटलं की इतकं सुंदर कसं काय हे धान्य उगवलं आणि हे सगळं देवाचा चमत्कार आहे. आणि मग कसं झालं की 20 तारखेला काढायचं होतं आणि त्या अगोदरच आबाळ भरलं आणि असं सांगितलं की बाबा शाळू जाता इतका काढायचा आहे आणि आबाळ भरल्या तर कसं करायचं आणि पाऊस लागला आहे. आणि इतका मोठा चमत्कार असा झाला की बुधवारी शाळू कापला. गुरुवारी काढायचं होतं, मळणी करायची होती आणि गुरुवारी मळणी करायची होती. आणि आम्ही काय म्हटलं आबाळ लगेच भरला तर काय करायचं, तर आपण बुधवारीच त्याची मळणी करूया. पाऊस त्या दिवशीच पडला पण शेतामध्ये पाऊस पडला नाही. पाऊस हे शेत माझं इथं आणि पाऊस तिथं पडतोय आणि हा शेताचा भाग पूर्ण कोरडा होता. शेताचा भाग पूर्ण कोरडा होता. आणि मग माझी मुलगी म्हटली, आम्ही म्हटलं की विश्वास आम्ही गोष्टी केल्या आहेत, परमेश्वर आमच्यामध्ये कार्य करतोय. आणि कारण का ही देवाच्या भांड्यात जाणार आहे आणि देव त्याची काळजी करणार आणि देवचं रक्षण करणार. त्यानंतर काय झालं, जे मळणी करण्याची वेळ आली, मळणी करायची वेळ आली की बाबा चला आता मळणी करायची आहे. आवाज तर गच्च झाले, आज काय करायचं, इतकी गडबड. आमच्या मिस्टरांनी सगळी मळणी वगैरे केली. धान्य पोत्यामध्ये घातलं, भरलं, इतकं भरभर केलं. धान्य माझ्या घरी 5:30ला पोहोचलं. 6ला पाऊस चालू झाला, शेतामध्ये पूर्ण पाऊस पडला. धान्य माझ्या घरामध्ये व्यवस्थित पोहोचल्यानंतर बराबर 6:30ला इतका पाऊस झाला की शेतामध्ये पाऊस ठेवू शकलो नाही आम्ही. प्रभूला धन्यवाद देते ह्या गोष्टीसाठी, कारण का महान परमेश्वर अद्भुत कार्य करतोय. आणि आम्ही दुबईवरून आलेलो आहे, माझी मुलगीने आमचा प्रवास देवानी अतिशय सुंदर केलेला आहे म्हणून देवाला धन्यवाद देते. आज बाळ समर्पण आहे, विशेष करून पास्टरच्या हाताद्वारे आमच्या लेकला आशीर्वाद मिळणार आणि अभिषेक देवाच उतरणार म्हणून देवाला धन्यवाद देते. आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही. तेव्हा त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. प्रार्थना करू आपण. प्रभू, तुझ्या वचनाप्रमाणे दावीद म्हणतो, मातेच्या हृदयात असतानापासून तिने गर्भधारण केल्यापासून मी पापी आहे. पापाचं वेतन दंड तर मरण आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्याचा जन्म झाला आणि तो आम्हाला एक विधी नियम दिला. जसं ख्रिस्ताचं समर्पण त्याच्या आईवडिलांनी नेऊन मंदिरात केलं, तसं जिर्मयाचं समर्पण आम्ही तुला करत आहोत. देवचं बाप, देवचं पुत्र, देवचं पवित्र आत्मा या त्रैक्याच्या नावानं मी त्याला आशीर्वादित करतो. येशूच्या रक्ताखाली त्याला आणत असताना शुद्धतेने त्याला भरून टाक, त्याला तुझ्या भयामध्ये वाढव. हे लेकरू एका परिवाराची देणगी नाही, तर तुझ्या वचनात लिहिलं हे तुझं धन आहे. या धनाला चोरलं जाऊ नये यासाठी सगळ्यात सुरक्षित तिजोरी देवाचं सानिध्य आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त देखील आपल्या जीवनाचं समर्पण देवाला करत असताना ज्या पद्धतीनं त्याला संरक्षण प्राप्त झालं तसं जिर्मयाला संरक्षण प्राप्त होते. तुझ्या भयामध्ये वाढवण्यासाठी प्रिय बहिणीला तू कृपा पुरव. रोजच्या दिवसात तिच्या संगतीत तुला दुबईवरून या ठिकाणामध्ये आपल्या लेकराचं समर्पण करण्यासाठी ती आलेली आहे. तुझा अनुग्रह तिच्यावरती राहू दे. कसं वाढवावं याचं ज्ञान तिला दे प्रभूचे. आणि एवढंच नव्हे, आशीर्वाद घेऊन या ठिकाणातनं बाहेर पडू दे. तुझी कृपा, तुझी दया सर्व गोष्टीच्या बाबतीत त्यांच्यावरती राहू दे. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. स्तुती करतो, प्रभूला धन्यवाद देतो. अद्भुत रीतीनं देव अनेक चांगल्या गोष्टी अनेक लोकांच्या जीवनामध्ये घडवत आहे. जेव्हा प्रभूकडे आम्ही पाहतो त्याच्यापासून आम्हाला काहीतरी शिकायला मिळतं. धर्म तर अनेक जगामध्ये अस्तित्वात आहे, अनेक देव जगामध्ये अस्तित्वात आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की सगळे देव सारखे आहेत. सगळे देव सारखे नाहीत, याचं वेगळं पण आहे. या देवा संबंधानं ज्यास मी पाहतो,
स्वर्ग राज्याची स्पष्ट कल्पना देणारा देव, अधांतरी कुठलं नाही, अधांतरी कुठलंच नाही. इथं हे केलं तर तुम्ही स्वर्गात जाल, तिथं दुसरं ऑप्शन नसतं. येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर सुद्धा अनेक संतगण होते, विश्वासणारे लोक होते. त्यांनी आपापल्या परीनं स्वर्ग राज्य समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु सांगता सांगता पृथ्वी तलावरती राहत असताना तुम्ही देवाचे लोक आहात, प्रभू तुमच्या बरोबर आहे. बरं, देवाचे लोक आहात म्हणून काही कर्मकांड करत करत नीतिमत्व प्राप्त घेऊन स्वर्ग राज्यामध्ये पोचण्यासाठी एक धडपड या लोकांनी केली. दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, शास्त्री, परुषी, तत्वज्ञ या लोकांनी जगण्यापेक्षा कर्मकांडाला जास्त महत्त्व दिलं. म्हणजे काय माहिती का, तुम्ही पाप करा, परंतु यज्ञ केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा मिळेल. आता स्वर्गामध्ये देवाला मोठा प्रश्न पडला की मनुष्य पापापासून कसा दूर राहील. मुळामध्ये देवाला पाप आवडत नाही. जेव्हा पाप असतं तेव्हा देव आपला हात सोडतो. आता प्रॉब्लेम काय झाला माहिती का, पृथ्वी तलावरती असणारा माणूस आणि स्वर्गातला देव या दोघांमधलं संभाषण, म्हणजे देवाला नेमकं काय समजावून सांगायचं हे माणसाला कळायलाच तयार नाही. बरं, तिथं जे अस्तित्वात असणारे धर्मशास्त्र शिकवणारे लोक आहेत, याही लोकांना नेमकं काही कळायला काय होतं की ते वर्षानुवर्ष एक रूढी आणि परंपरा करत. आता बघा, जुन्या करारामध्ये नियम दिला होता की तुम्ही पाप केला की यज्ञ पशुचं अर्पण करावं, यज्ञ पशु तुम्ही कापावा. मग ते यज्ञ पशु कापत होते. आता देवाची धारणा काय होती, त्या यज्ञ पशुची तडफड त्यांनी बघावी. रक्त सांडताना, त्याच्या नरड्यावरती सुरी लावताना कशा पद्धतीने तो तडफडतो हे पाहिल्यावरती कदाचित त्यांच्या अंतःकरणामध्ये फिलिंग्स, भावना निर्माण होतील आणि ते पाप करण्यापासून वंचित होतील. तरी त्यांना समजलं नाही बरं का. ते वेगवेगळ्या पद्धतीनं या लोकांच्या आंतरिक भावना जागा करत होत्या. मग तुम्हाला पाहायला मिळतं की अब्रामाला सुद्धा तो म्हणतो की आपल्या मुलाला वेदीवरती अर्पण कर. आता अब्राम मुलाला वेदीवरती अर्पण करत असताना त्याला अर्पणाची पद्धत माहिती आहे. मग त्याच्या मनातल्या भावना देवानं पाहिल्या आणि त्याला म्हटलं की तू सूर्य आवर का, कारण जेव्हा अर्पण करण्यासाठी त्या मुलाला वेदीवरती ठेवलं ना, त्या अब्रामाच्या अंतःकरणातल्या तीव्र भावना नक्कीच देवाने पाहिल्या असतील. त्याला कळलं की नाही, माझा मुलगा त्या वेदीवरती मी माझ्या हातानं मारणं ही गोष्ट किती क्लेशदायक आहे. एक झलक प्रभूनं त्या ठिकाणामध्ये ते दाखवलं की मनुष्याच्या अंतःकरणामध्ये काहीतरी फिलिंग्स, काहीतरी भावना जाग्या व्हायला पाहिजे. परंतु शास्त्री पुरुषी पृथ्वी तलावरती असताना या शास्त्री पुरुषांनी धर्मशास्त्र शिकवून लोकांची मन मृदू करून त्यांना पाप क्षमा मिळवून स्वर्गाच्या राज्यामध्ये आणण्यासाठी प्रॉपर मार्ग सांगितलाच नाही. प्रॉपर मार्ग नाही सांगितला. आता याचा परिणाम काय झाला, दोन गट तयार झाले. एक जो गट आहे तो धर्म वाचणारा गट, फक्त धर्म वाचणं, शिकणं नाही बरं का, वाचणं, धर्म वाचणं. मग आम्ही पाहतो की तो म्हणतो की बहुत यज्ञ बली काय कामाचे. यशाच्या पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे, उपदेशकाच्या पुस्तकामध्ये म्हटलं की ग्रंथपठण देहाला शिनवतं. त्यानंतर यशाच्या पुस्तकामध्ये म्हणतो तुम्ही माझं दर्शन घेण्यासाठी माझं अंगण तुडवत येता. सगळ्या गोष्टीचा प्रभूला वीट आला. आता या पृथ्वी तलावरती त्याला असं वाटलं की लोकांना चांगलं शिक्षण देण्यासाठी माझा निरोप, मी जे सांगतो ते लोकांना सांगण्यासाठी माझ्याच पुत्रानं पृथ्वी तलावरती जायला पाहिजे, माझ्या पुत्रानं. आता तो पुत्र आल्यावरती या शिष्याने त्याला म्हटलं की आम्हाला पिता दाखवा. मग येशूनं खूप सुंदर सांगितलं, ज्यांनी मला पाहिलं त्यांनी पित्याला, म्हणजे माझ्या मनामध्ये जे आहे ते पित्याच्या मनामध्ये, जे माझ्या मनामध्ये आहे.
आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की 40 दिवसामध्ये, 40 दिवस ते नाहीच आहेत, पण तरी आता जाता जाता लोकांना आवडतं म्हणून त्याला तुम्ही टायटल देऊ शकता 40 दिवसाचं दुःख सण. वास्तविक पाहता 40 दिवसाचं काही संबंध नाही, पण तरी सुद्धा आज नाही शिकवणार तर कधी शिकवणार, त्या निमित्तानं लोकांकडे जाईल. गेल्या आठवड्यात पण कोंबडा आरवला आणि पेत्र रडला. पुष्कळ लोकांनी मग त्यानंतर मला दुसऱ्या दिवशी एवढे कॉल केले, एवढं सांगितलं. त्या संदेशानं आम्ही जागेवर बसून रडत होतो की आम्हाला आमच्यातल्या चुका समजल्या. बघा आता कोंबडा आरवला आणि पेत्र रडला. ती जागा, कोणीतरी मला सांगितलं की जागे संबंधानं माझी जागा किती महत्वाची, ती फिलिंग्स मला कळली. आणि मी माझी जागा, प्रभूनं दिलेलं माझं पाचारण टिकवून ठेवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेईल. त्याचं त्यांनी कबुली त्या ठिकाणामध्ये दिली. पुष्कळ लोकांनी कॉल केले. सांगण्याचं तात्पर्य, जेव्हा जिवंतपणे तुम्ही देवाच्या वचनाशी समरूप होता ना, तर त्याच्यापासून तुम्ही काहीतरी प्राप्त करून घेता. मग प्रभू येशू ख्रिस्त पण या पृथ्वी तलावरती येत असताना जसं क्रुसावरती जाण्याचा समय जवळ आला, तसं डीपली, अतिशय खोलपणे तो शिष्यांना शिक्षण देऊ लागला. अतिशय खोलपणे जाऊन ते समजून घ्यावं त्याचा येण्याचा उद्देश. अजूनही लोक समजले नाहीत, अजून सुद्धा लोकांना ते तत्व कळालं नाही. अजून पण लोक त्या उपासामध्ये, अजून पण बघा मी एवढं सांगतोय ना तरी मला दोघा ठिकाणी पाठवलं, 40 दिवसामध्ये रविवारी उपास धरत नाहीत का, ते कसं काय धरायचं नाही. अहो म्हटलं 40 दिवसाची उपासच नाही तर रविवार काय, शुक्रवार काय, शनिवार काय, मुळात ते उपासच नाहीत, त्याचं काहीच पळवणार नाही. बरं तेवढं सांगितलं तर अजून एक आला, रविवार का नाही, काय सांगू तुम्हाला. जे नाही त्याच्याबद्दल मी बोलण्यात काय फायदा. मग जे आहे ते मी तुम्हाला सांगतो, काय अपेक्षित आहे. उपासी धार्मिकता कधीच बनू शकत नाही प्रियानो. तो म्हणतो यज्ञबली तुमचे बहुत काय कामाचे. बरं प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर असताना त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. एक, तुमच्या कर्मानं तुम्ही कोणी नीतिमान होणार नाही, आणि स्वर्ग राज्यामध्ये जाण्यासाठी तुम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे, नवीन जन्म तुमचा होणं गरजेचं आहे. या 2 गोष्टी त्या ठिकाणात सांगितल्या. आता बघा, शास्त्री पुरुषी लोकांना शिक्षण देत आहे आणि असं लिहिलं, बाप्तिस्मा घ्यायला शास्त्री पुरुषी पण आले. आणि निकोदेमस नावाचा धर्मशास्त्री तो रात्रीच्या समय प्रभूला येऊन तुम्हाला स्वर्ग राज्य मिळावून मी काय केलं पाहिजे. बघा कोणाकडेच स्वर्ग राज्यात जाण्याची कल्पना नाही, सगळे लोक ब्लँक झालेले आहेत. आणि नीट ऐका, आत्ता आजच्या दिवसामध्ये सुद्धा, परवा मला 2-3 व्हिडिओ कोणीतरी पाठवले. फेमस प्रिचर, नाव सांगण्यामध्ये काही मजा नाही, कारण आता नाव सांगितलं तर मग लोकांना असं वाटेल की त्याच्या मागे जाणारे लोक आणि कन्फ्यूज होतील. मोठा प्रिचर, तरुण प्रिचर आहे, आणि तो प्रिचर तिथं प्रीच करताना सांगतो, शास्त्री आणि पुरुषांनी स्वर्गामध्ये जाणाऱ्या लोकांचा रस्ता बंद करून टाकला. कसा बंद करून टाकला तो सांगायला लागला. कोणीतरी त्याला विचारलं, काय तुम्ही गुटखा खाणारा, दारू पिणारा, व्यभिचार करणारा याला बाप्तिस्मा देता का. तो म्हटलं होय मी देतो, मी बाप्तिस्मा त्याला देतो. तो की त्याला बाप्तिस्मा आज दिला तर उद्या तो बिडी सोडल. अहो ज्याने बिडी सोडली त्याला बाप्तिस्मा दिला तर परत बिडी पितो. बाप्तिस्मा देऊन बिडी बिडी पिताना बाप्तिस्मा दिला तर कशाला सोडल, उलट त्याला तर परमिशन मिळेल. मला बाप्तिस्मा दिला. तरुण प्रिचर, लाखो लोक त्याच्या मागे जातात, मिरॅकल्स पण करतो, पण सिद्धांत चुकीच्या पद्धतीने मांडला जातो. सिद्धांत चुकीच्या पद्धतीने. त्या काळात तेच घडलं. आता प्रभू येशू ख्रिस्त बघा कसं, आणि तुमच्या डोक्यामधला गोंधळ कसे निर्माण करतात. तिथं बरेच आता ऐकणाऱ्या तरुण लेकरांना, मग बाकीच्या लोकांना किती आनंद होत असेल. अरे गुटखा खाणाऱ्याला बाप्तिस्मा देतो, व्यभिचार करणाऱ्याला बाप्तिस्मा देतो, या पाळक लोकांनी सत्यानाश करून ठेवला, हे आम्हाला चर्चमध्येच येऊ देत नाहीत. आणि देवाच्या वचनामध्ये अगदी स्पष्ट लिहिलं, दारूबाज लोकांचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात, आणि बाप्तिस्मा झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्ग राज्य मिळत नाही. मग तुम्ही त्या दारुड्याला बाप्तिस्मा दिला तर तुम्ही तर त्याच्यासाठी स्वर्ग मोकळा करून ठेवला. आहे कुठं लॉजिक. काय नेमकं देवाचं राज्य नेमकं आहे तरी काय.
अशा पद्धतीने देवाचं राज्य समजावून सांगावं. मग बाप्तिस्मा करणारा योहान कशाला म्हणतो पश्चाताप करा देवाचं राज्य जवळ आलं. अरे पश्चाताप म्हणजे नेमका काय? पश्चाताप म्हणजे पापाकडं पाठ करणं आणि देवाकडं तोंड करणं. पश्चाताप त्याला दुसरा शब्द आहे ओकणं. ओकणं बरं का. पश्चाताप म्हणजे ओकणं. म्हणजे तुम्ही दारू पितात ते व्यसन ओकणं, ते टाकून द्यायचं. ओकणं म्हणजे जे आतमध्ये आहे त्याला बाहेर फेकणं, याला ओकणं म्हटलेलं आहे. ओकारी करणं. बरं आता प्रश्न तो पडतो, ओकलेलं चाटायला कोण जातं का? मग कोण जातं? कुत्रा आपल्या आणि देवाच्या राज्यामध्ये असलेल्या कुत्र्याला स्वर्गाच्या राज्यात, म्हणजे जो एखादी गोष्ट सोडतो आणि परत ती चाटायला जातो त्याला कोणाची उपमा दिली? कुत्र्याची उपमा दिली. डुक्कर शुद्ध प्राणी आहे. डुकराला स्वर्गाच्या राज्यात संबंधानं काही लिहिलं नाही. कुत्र्यानेच काय घोडं मारलं? तो कुत्र्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. आत्मिक गोष्टी आहेत. एकदा सोडलेलं पाप, त्या पापाकडे तुम्ही पुन्हा गेला तर तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. तत्व सिद्धांत ज्या गोष्टी तुम्हाला देवापासून तोडतात ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. आज ख्रिस्तानं क्रुसावरती जाण्याच्या अगोदर एक महत्वाचं शिक्षण त्या ठिकाणामध्ये दिलेलं आहे. महत्वाचं शिक्षण. आणि ते शिक्षण जसं त्याने यरुशलेममध्ये प्रवेश केला, यरुशलेमेत प्रवेश केल्याबरोबर एक झाड त्यानं पाहिलं आणि त्या झाडाला त्या ठिकाणामध्ये येशूनं शाप दिला. आता येशूनं शाप दिला असा शब्द नाही, तो म्हटला या झाडाला इथून पुढं फळ येऊ नये. बरेच लोक त्याच्यावर पण म्हटले कुठं शाप दिला, कुठं शाप दिला, ह्याच्यात लिहिलंच नाही येशूनं शाप दिला. शब्दशः शाप दिला. एक वचन वाचू, त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणामध्ये पुढे जाऊया. मार्काचं शुभवर्तमान 11वा अध्याय 12 पासून 26 पर्यंतची वचनं. मार्काचं शुभवर्तमान 11वा अध्याय 12 पासून 26 पर्यंतची वचनं. अंजिराचे निष्फळ झाड. दुसऱ्या दिवशी ते बेतानीहून निघाल्यानंतर, दुसऱ्या दिवशी ते बेतानीहून निघाल्यावर त्यांना भूक लागली. त्यांना भूक लागली. तेव्हा पाल्याने डवरलेलं एक अंजिराचे झाड, एक अंजिराचं झाड त्याला दुरून दिसले. त्याला दुरून दिसलं आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल या या अपेक्षेने तो त्याकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही. कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही यापुढे तुझे फळ कधीही न खाओ. त्याचे शिष्य हे ऐकत होते. 26 पर्यंत. मग ते यरुशलेमेस येऊन पोहोचल्यावर ते मंदिरात गेला व मंदिरात क्रय विक्रय करणाऱ्यांना बाहेर घालून देऊ लागला. त्याने सरापाचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी उलथून टाकल्या. त्याने कोणालाही कसल्याच भांड्याची मंदिरामधून ज्ञान करू दिली नाही. मग तो त्यास शिक्षण देऊ लागला. व म्हणाला की माझ्या घराला सर्व राष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणतील असा शास्त्रलेख आहे ना. परंतु तुम्ही तरीही लुटारूंची गुहा करून टाकली आहे. मुख्य याजकानं व शास्त्र्यांनी हे ऐकलं आणि त्याचा घात कसा करावा याविषयी ते युक्ती योजू लागले. कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणावरून थक्क झाल्या कारणाने ते त्याला भीत होते. रोज संध्याकाळी ते शहराच्या बाहेर जात असत. आता इथं तुमच्या उपदेशाचं टायटल किंवा या गोष्टीतनं तुम्हाला काय शिकायचं, त्याच्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी शिकायच्या. पहिली गोष्ट, क्षमा नाही तर प्रार्थना नाही. विश्वास हा क्षमेशिवाय असू शकत नाही. क्षमा नाही तर प्रार्थना नाहीच. विश्वास हा क्षमेशिवाय असू शकत नाही. महत्वाच्या गोष्टी यातनं आपल्याला घ्यायच्यात. आता या ठिकाणामध्ये 12 वचनाकडे पुन्हा येऊया. तुमचं टायटल मी तुम्हाला सांगितलं, 40 दिवसाच्या दुःखासंबंधानं काय प्रभूनं शिक्षण दिलं तुमच्यासाठी 40 दिवस. पण त्या
3-4 दिवसामध्ये म्हणजे झावळ्याच्या रविवारी त्यांनी प्रवेश केला आणि त्याच्यापासून घडलेल्या सगळ्या घटना याच्यामध्ये आम्हाला काय शिकायचंय ते आम्ही पाहणार आहोत. आता 12 वचन वाचूया. 11 दिवशी दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यावर त्याला भूक लागली. तेव्हा पाल्याने डवरलेले एक अंजिराचं झाड त्याला दुरून. बस आता सारा लक्ष आपण या गोष्टीकडे लावूया की प्रभू येशू ख्रिस्ताने यरुशलेमेत प्रवेश केला आणि यरुशलेमेत प्रवेश केल्यावर त्यानं त्या झाडाला शाप दिला. बरं, शाप दिल्यावर ती झाड जळलं आणि येशू ख्रिस्त डायरेक्ट मंदिरामध्ये आला. बघा, अंजिराच्या झाडाचा मंदिराशी काय संबंध आहे आणि शिष्यांना तो काय शिकवत आहे? फार कन्फ्युजन आहे. नेमकं झाडाला शाप देतो आणि मंदिरात जातो आणि मंदिरामध्ये असणाऱ्या जे धर्मगुरू, जे धर्मशास्त्री लोक आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटलं ज्यांच्या हातामध्ये धर्मशास्त्र दिलं, ज्याला गहन गोष्टी शिकवण्यासाठी सांगितले, जे आत्मिक गुरु आहेत, लोकांना त्यांनी मार्गदर्शन करावं. परंतु लोकांना मार्गदर्शन करणारे धर्मगुरू हेच लोक धर्म विसरून गेले. या लोकांनाच धर्म माहित नाही, काय करायला पाहिजे यांना माहित नाही. येशू ख्रिस्त अंजिराच्या झाडाला शाप देतो, मंदिरात जातो आणि मंदिरामध्ये हातामध्ये आसूड घेऊन या सराफाचे चौरंग, आतमध्ये बसलेले सगळे बाजार आणि तिथं बांधलेली जनावरं, या जनावरांना तो काढतो. मला प्रश्न पडतो, अंजिराच्या झाडाचा राग त्यांनी मंदिरावर काढला का? नव्हे, मंदिरामधल्या गोष्टीचा राग त्यांनी अंजिराच्या झाडावरती काढला. नीट आहे का मी तुम्हाला काय बोलतो? अंजिराच्या झाडाचा राग मंदिरावरती नाही काढला, कारण अंजिरावरती राग काढण्याचं कारणच नव्हतं, त्याचा हंगाम नव्हता. हंगाम नसताना तो कसं काय त्याच्याकडनं फळ मागू शकतो? पण त्याला त्या मंदिरात काय चाललंय हे माहिती होतं आणि शिष्यांना तो शिकवण्यासाठी पहिले अंजिराच्या झाडाकडे घेऊन गेला. आता अंजिराच्या झाडा संबंधानं जर तुम्ही म्हटलं, तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कळेल. तो म्हटला, अंजिराच्या झाडाला पालवी फुटली, ते तुम्ही पाहाल तेव्हा माझं येणं होणार आहे. आता अंजिराच्या झाडाला पालवी फुटली, अंजिराचं झाड नवीन झालं, म्हणजे फळ यायला त्याला सुरुवात झाल्यावर माझं येणं होणार आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं प्रिपरेशन आहे. तुम्ही सिद्ध असावं, तुम्ही तयार असावं. आता येशू ख्रिस्त स्वर्गारोहण म्हणजे तो मरणार आहे, मग स्वर्गात जाणार आहे आणि स्वर्गात जाण्याच्या अगोदर त्याला कोणत्या गोष्टी पसंत नाही ते तो शिष्यांना शिकवत आहे. उगीच गेला नाही अंजिराच्या झाडाकडे, फळ नाही आणि त्याला शाप दिला. असं करायचं म्हणून त्यांनी काहीच केलं नाही. प्लॅनिंग, योजना, आत्मिक शिक्षण, काहीतरी आध्यात्मिक मार्गदर्शन त्यांना द्यायचं आहे. म्हणून सगळ्या देवांपेक्षा वेगळा देव तो काय आहे? इकडे तुम्हाला तसं दिसणार नाही. तुम्हाला तुमचं कर्मकांड करावं लागेल. तुम्ही मंदिरात गेला, तुम्ही माथा टेकला, तुम्ही भावभक्ती दाखवली, त्यानंतर तुम्ही पाप केलं, तुम्हाला आणखीन एक जन्म येईल, त्या जन्मामध्ये पाप घडलं, आणखीन एक जन्म येईल, अशा पद्धतीनं शिक्षण दिलं जातं आणि तो व्यक्ती त्याच पद्धतीचं वर्तन करत करत एक दिवशी जसं अंजिराचं डवरलेलं झाड त्याच्याकडे येशू ख्रिस्त येतो आणि त्या झाडाला शाप देऊन तो म्हणतो, इथून पुढे तुला फळ कधी होणार. त्याच पद्धतीनं आमच्या जीवनाकडे येशू एकदा येतो, सडनली येतो, अचानक येतो. अचानक आल्याबरोबर तो म्हणतो, तुझ्याकडे फळ का नाही? आणि का फळ नाही ते पण तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. यरुशलेमेत त्यांनी प्रवेश केला. शास्त्री पुरुषी ज्यांच्याकडे धर्मशास्त्र द्यायला पाहिजे होतं, त्यांनी धर्मशास्त्र मंदिरात शिकवण्याच्या ऐवजी त्यांनी जनावर बांधून ठेवली. सराफाचे चौरंग, व्यापार त्या ठिकाणामध्ये मांडून ठेवला. अंजिराच्या झाडाकडनं मंदिरात गेला आणि मंदिरामध्ये तो म्हणतो, माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थना ग्रह बनतील, तुम्ही चोर आणि लुटारूंची गुहा केलेली आहे. नीट आहे का? आता 11 वचनामध्ये पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत. 11व्या अध्यायामध्ये मार्कचं शुभवर्तमान 11वा अध्याय 12 आणि 14 वचन त्याच्याकडे आपलं लक्ष लावूया. मार्कचं शुभवर्तमान 11वा अध्याय 12 ते 14 वचन. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली.
भूक लागली. तेव्हा पाल्याने डवरलेले पाल्यानं डबरलेले एक अंजिराचे झाड एक अंजिराचं झाड त्याला दुरून दिसले त्याला दुरून दिसलं. आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल कदाचित त्याच्यावर काही मिळेल या अपेक्षेने या अपेक्षेनं तो त्याकडे गेला. त्याकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही. पहिला मुद्दा, उपवास करण्यामध्ये लोक स्वतःला एक आत्मिक शुद्धता किंवा आत्मिक लेवल त्यांची उंच व्हावी या पद्धतीनं किंवा या विचाराने ते उपवास करत आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो, त्यानं दिलेल्या दाखल्याच्या द्वारे त्यानं आम्ही पाहतो की उपवास नव्हते ते येशूचे उपवास नव्हते. येशू जनरल यरुशलेमेत त्यानं प्रवेश केला आणि प्रवेश केल्याबरोबर अंजिराच्या झाडासमोर गेला आणि अंजिराच्या झाडाला त्याने शाप देण्याचं कारण त्याच्यामध्ये असणारी फलहीनता. ऐका, तुम्ही आणि मी प्रत्येक जण अंजीर आहोत. मागं मी अंजिराचा संदेश दिलेला आहे. अंजिराच्या संदेशामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या, मला त्याच्यात जायचं नाही, कारण याच्यातले 5 प्रमुख मुद्दे मला तुम्हाला समजावून सांगायचे की जे प्रभू येशू ख्रिस्तांना क्रुसावर जाण्याच्या अगोदर लोकांना शिकवले आणि ते शिक्षण आम्हाला आवश्यक आहे. ते शिक्षण कोणतं शिक्षण? आत्मिक फलहीनता येशू आमच्या जीवनामध्ये पाहतो. आमच्या जीवनामध्ये आत्मिक फलहीनता आहे का? शास्त्री आणि परुषी मंदिरामध्ये आहेत, त्यांचं सगळं वरपांगी जीवन आहे. म्हणजे काय? मंदिरात ते आहेत, पण मंदिरात काय असायला पाहिजे त्यांना माहित नाही. ही त्यांची फलहीनता. ते मंदिरात आहे, देवाच्या मंदिराची राखण करतात, देवाचं मंदिर त्याच्या स्वाधीन केलेलं आहे. लक्षात ठेवा, परमेश्वराचं मंदिर हे प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या स्वाधीन केलेलं आहे. येशू ख्रिस्त पेत्राला म्हटलं नाही का, या खडकावरती मी आपली मंडळी रचेल. कोणता खडक? प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारणारा खडक. तो ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे. तुम्ही प्रत्येकानं ख्रिस्ताला स्वीकारलाय, तुमचं तारण झालं, तुम्ही आणि प्रभूला स्वीकारलं, तुम्ही आपलं जीवन प्रभूला दिलेलं आहे. आता तुमच्या तारणानंतर काय? तुमची फळ, तुमच्यामध्ये फळ कुठं आहे? का नाही तुमच्याकडे ते फळ? आता तिथं लिहिलं अंजिराचा हंगाम अजून आला नव्हता. मग अंजिराचा हंगाम न येण्याचं कारण काय? मला वाटतं एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. एशकेलचं पुस्तक 47 अध्याय 1 वचन आणि 12 वचन वाचा. 1 आणि 12. एशकेल 47 1 आणि 12 म्हणजे तुम्हाला ती लिंक लागेल. मंदिरात काय चाललं होतं आणि का त्या ठिकाणामध्ये येशू त्यांना तो रागवतो. मग त्याने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेलं. तो पहा मंदिराच्या उंबरठ्या खालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता. 12 वचन. आता पूर्वेकडे वाहत होता. मंदिराची पुढली बाजू 12 वचन. नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी हर तऱ्हेची झाडे वाढतील. त्यांची पाने वाळणार नाही. त्यांच्या फळांचा लाग खुंटणार नाही. प्रतिमासी ती पक्व फळे देतील. आता इथं असं लिहिलं की येशू ख्रिस्त अंजिराच्या झाडाला शाप देतो. त्याची एंट्री होताना अंजिराचं झाड त्याला पहिल्यांदा लागलं आणि तो गेला कुठं? आणि एचकेलच्या पुस्तकात काय लिहिलं? ज्या झाडाला मंदिराच्या उंबरठ्या खालून निघणारं पाणी, त्या पाण्याचं गुणधर्म काय माहिती का? हे मंदिराचं पाणी त्या झाडाला 12 महिने फळ देण्यासाठी प्रोत्साहित करतं. नीट ऐका, अंजिराच्या झाडाला त्याने शाप का दिला आणि त्या शास्त्री पुरुषांची कान उघडणी त्यांनी का केली? याचं कारण काय? मंदिराच्या उंबरठ्या खालून एक झरा निघाला पाहिजे आणि त्या झऱ्याचा गुणधर्म काय? या अंजिराच्या झाडाला प्रतिमासी फळ देण्यासाठी भाग पाडलं पाहिजे. आज मंदिरामध्ये उपवास आहे पण तो झरा नाही. कोणता झरा? प्रतिमासी फळ देणारा झरा. प्रतिमासी फळ देणारा झरा म्हणजे नेमकं काय शिकवायचं त्यांना? लोकांकडे उपवास आहे पण हा झरा कुठे आहे? प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं नाही का, अहो ताणेल्यानं तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, पैका असणारे पैका नसणारे सर्वजण तुम्ही माझ्याकडनं प्या. शंभरुणी स्त्रीला पण तो म्हणतो, बाई तू जर मला पाणी मागितलं असतं तर मी तुला असं पाणी दिलं असतं की तुला पुन्हा कधी तहान लागली नसती. मुख्य भाग काय माहिती का? मंदिरामध्ये असणाऱ्या लोकांमध्ये 12 महिने फळ काय येऊ शकत नाही. हाच लोकांचा हंगाम आहे. 40 दिवसामध्ये उपवास आहे, हंगाम आहे. हंगामी ख्रिस्ती 40 दिवसाची उपवास. नाताळामध्ये हंगाम आहे आणि मग तेव्हाच त्यांना का फळ दिसतं?
नाताळला चर्च भरतं, गुड फ्रायडेला चर्च भरतं, इस्टरला चर्च भरतं, कब्रस्तान सुद्धा भरतं. का भरतं माहिती का? कारण तो 12 महिने फळ देणारा हंगाम त्यांच्याकडे नाही, तो झराच त्यांच्याकडे नाही. हो, जो झरा असायला पाहिजे. आता प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात आहे, मग आता कोणता झरा आहे? पवित्र आत्मा ही एक नदी आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये म्हटलं पवित्र आत्मा ही नदी. आणि जेव्हा मंदिरामध्ये प्रत्येक व्यक्ती पवित्र आत्म्याच्या जवळ, लक्षात ठेवा, चर्चमध्ये पैसा असेल, चर्चमध्ये उपदेश असेल, चर्चमध्ये आराधना असेल तर लोकांना फळ येणार नाही. पण जेव्हा चर्चमध्ये पवित्र आत्मा असेल तेव्हाच प्रत्येक झाडाला फळ येणार आहे. प्रत्येक झाडाला फळ न येण्याचं कारण काय? आज पवित्र आत्म्यानं दिशा बदललेली आहे. ऐका, एक झाड तर तिथंच आहे, झाड तिथंच आहे, परंतु ज्या मंदिराच्या उंबरठ्या खालून निघालेला झरा, तो झरा कुठंतरी डायव्हर्ट झालेला आहे. नीट ऐका, झाड तिथंच आहे. ज्या येशू ख्रिस्तानं येताना त्यानं त्या मंदिराच्या उंबरठ्या खालून निघलेलं, त्याला माहितीये मंदिराच्या उंबरठ्या खालून निघलेलं पाणी या झाडापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि या झाडाला ते 12 महिने फळ देण्यासाठी भाग पाडणारे. मग येशू ख्रिस्तानं त्या झाडाला शाप दिला आणि मंदिरात गेला तर बघतोय तर काय, मंदिरातली नदी सुकून गेलेली आहे. इथं तर क्रय विक्रय चाललाय, इथं जनावरांचा बाजार भरलेला आहे. घडलं काय? आणि आज चर्चेसमध्ये, प्रत्येक चर्चमध्ये हे आहे. मी तुम्हाला दाखवतो, प्रत्येक चर्चमध्ये आहे. लोक आहेत, लोक येतात, परंतु आलेले लोक सुकून गेलेले आहेत, त्यांना फळ नाही. आज डवरलेले आहेत. अंजिराचं झाड जसं डवरलंय तसं लोक डवरले. उपवास आहे, प्रार्थना आहे, आराधना आहे, धन्यवाद देणं, सगळं काही त्यांच्याकडे आहे, पण फळ नाहीये. फळ नाही त्यांच्यामध्ये. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याकडे जातो आणि तो फळ पाहतो. आणि आज मंडळांची अवस्था काय? या मंडळांमध्ये पवित्र आत्मा नसल्या कारणानं वारंवार येशू येतो, फळ द्या, फळ द्या, फळ द्या, आणि फळ न देता त्या झाडाकडे जाऊन पाहतो. तो म्हणतो मला तर डवरलेलं झाड नको आहे, मला फळ देणाऱ्या झाडाची आवश्यकता आहे. आणि फळ देणाऱ्या झाडाला फळ देण्यासाठी, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मंदिरातल्या लोकांचं एवढं समर्पण असलं पाहिजे की पवित्र आत्मा नदीसारखा प्रत्येक व्यक्तीमध्ये वाहायला पाहिजे. आणि तो वाहता वाहता या पवित्र आत्म्याचा फोर्सच इतका असतो की कठीणातलं कठीण मन त्या दिवशी बदललं जातं. कठीणातलं कठीण मन, कठीण मन, तो पहिले राजे, मला तिकडे जाण्याच्या सगळ्या गोष्टी एकमेकाशी इतक्या भारी लिंक आहेत ना, ती तुम्हाला कळेल. पहिले राजे 8वा अध्याय 10 आणि 11 वचन वाचा. पहिले राजे 8वा अध्याय 10 आणि 11 वचन. याजक पवित्र स्थानातून बाहेर आले तेव्हा, याजक पवित्र स्थानातून बाहेर आले तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले. परमेश्वराचं मंदिर मेघानं व्यापलं. त्या मेघामुळे याजकास, त्या मेघामुळे याजकास सेवा चाकरी करण्यास उभे बघा. राहावे. इकडं आम्ही पाहतो की जे झाडाकडं त्याच्याकडं फलहीनता असल्या कारणानं हंगाम नव्हता. आणि हंगाम नसण्याचं कारण काय? तर त्याला मंदिराच्या उंबरठ्या खालनं निघालेल्या नदीचं पाणी त्याच्यापर्यंत पोहोचतच नव्हतं. नीट ऐका, चर्च नुसतं आराधना करणारा चर्च नको आहे. नीट ऐका बरं का. मला पुष्कळ लोक बोलतात, येतात तुमच्या आपल्या चर्चमध्ये येतात आणि बरेच लोक सांगतात, नाही तुम्ही तुमचं चर्च ते अटेंड केल्यानंतर आम्हाला असं वाटतं आम्ही स्वर्गात गेल्यासारखं भास झाला, स्वर्गामध्ये आम्ही पोचलो, सुंदर आराधना, सुंदर वर्शिप, सगळं खूप छान आहे. मग काही लोक येतात, तुमचा आवाज पण एवढा छान आहे, मी पहिल्यांदाच ऐकलं, अमकं झालं तमकं झालं. या सगळ्या गोष्टी गौण आहेत, दुय्यम आहेत. ना तुमचा आवाज, ना तुमचं वाजवणं, ना तुमचं गा फिलिंग्स. काय माहिती का, जेव्हा तुमच्यातनं नदी निघती, म्हणजे इथं वर्शिप चालू झाली तर पहिल्या व्यक्तीपासून शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतील ना, मला तुम्हाला सांगू द्या, प्रत्येक व्यक्ती फळानं भरलेलं जीवन प्रभूला देणार आहे. आणि देव मंदिरामधनं काय अपेक्षित करत आहे? त्याने लोक तर येणं ही अपेक्षा करत नाही की लोक चर्चमध्ये यावेत. तो हे नाही अपेक्षित करत की लोकांनी त्या ठिकाणात येऊन गर्दी करावी. नाही, प्रभूला गर्दी नको आहे. तो बोलावलेले पुष्कळ
तो गर्दीचं समर्थन नाही करत. एवढ्या मोठ्या हजारोंच्या गर्दीमध्ये एक रक्तस्रावी स्त्री येते आणि ती त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श. गर्दीचं काय घेऊन बसला तुम्ही? एकच बरी होऊन गेली ना त्या ठिकाणामध्ये. हजारोंची गर्दी जमली, एक व्यक्ती छतावरती जातो आणि वरच्या छतातनं त्याला खाली पाठवलं जातं आणि तो पक्षघाती एकच व्यक्ती बरा होतो. बाकीच्या लोकांचं काय? हे गर्दीचं सूत्र नका सांगू. मुख्य समस्या काय? या गर्दीमध्ये असणारा एक व्यक्ती जो फळ देणार आहे. आता प्रेषितांच्या कृत्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर काय घडलं? तिथं पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला, माडीवरती 120 लोक जमले. हाही मोठा प्रश्न आहे. येशू ख्रिस्तांना त्यांना सांगितलं पाहिजे होतं मंदिरात कुठंतरी एकत्र जमा, आणि मग त्यांना मंदिरात नाही जमू दिलं. पवित्र आत्म्याचं काम कुठं घडलं पाहिजे? मंदिरामध्ये. का नाही मंदिरामध्ये त्यांना एकत्र जमू दिलं? कारण त्यांनी मंदिराची अवस्था पाहिली. सराफाचे चौरंग, जनावरांचा बाजार, ते सगळं मंदिरात पाहिलं आणि त्याला माहिती आहे या मंदिरामध्ये, मला वाटतं ते काय वचन आहे? माझ्या पित्याच्या घराला किती वचन आहे? बरं 26 वचन आहे का? किती वचन आहे? 17 वचन. हा. मग तो म्हणाला माझ्या घराला सर्वराष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणतील असा शास्त्रलेख आहे ना. परंतु तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली. त्यानं मंदिरात त्यांना एकत्र का नाही जमवलं? प्रार्थनागृह ते असायला पाहिजे, पण घडलं काय तिथं? चोर आणि लुटारूंची गुहा. आता येशू ख्रिस्ताला याला सगळी संज्ञा, सगळे संकल्प, सगळे विचार चेंज करून टाकायचे होते. प्रत्येक विचार बदलून टाकायचे होते. बसू द्या त्यांना तिथं, फिरू नका म्हणून, एका जागी बसू द्या. इकडे जेंट्स मध्ये बसा. काय केलं पाहिजे नेमकं? काय अपेक्षा? अंजिराच्या झाडाला त्याने शाप दिला आणि शाप देत असताना इथं नेमकं काय गडबड घडली जी तुमच्या आणि आमच्या आत्मिक जीवनाला मार्गदर्शक ठरली पाहिजे? त्यानं मंदिराच्या ऐवजी त्यांना डोंगरावरती, माडीवरती एकत्र जमून प्रार्थना करण्यासाठी सांगितलं. का? कारण त्याने पाहिलं मंदिरात प्रार्थना नाही, मग प्रार्थनेचं ठिकाण वेगळं असलं पाहिजे की जिथं लोकांच्या डोक्यामध्ये फक्त प्रार्थनाच असल्या पाहिजे. मग काय मंदिरात प्रार्थना? शास्त्री आणि पुरुषी त्यांना प्रार्थना करून देणारच नव्हते. त्यांना मंदिरात जनावरं बांधायला आवडत होती शास्त्री पुरुषांना, त्यांना लुटारूंची गुहा करायला आवडत होती. आता प्रभू येशू ख्रिस्त एका नवीन मंदिराची स्थापना करणार होता. कोणतं मंदिर माहिती आहे का? नीट आहे का? तो म्हटलं हे मंदिर पाडून मी 3 दिवसात पुन्हा उभं करणार आहे. तेव्हा ते मंदिर पडलं नाही. दुसऱ्या दिवशी येशू ख्रिस्त बोलल्या 70 सालामध्ये पडलं, इसवी सन 70 मध्ये ते मंदिर पडलं, पण ते मंदिर अस्तित्वात होतं. मग कोणतं मंदिर? येशू ख्रिस्तानं आपला देह याला मंदिर म्हटलं. त्यानं जो देह, पापमय देह कबरेमध्ये घेऊन गेला आणि कबरेमध्ये 3 दिवस 3 रात्र राहिला आणि बाहेर आला तेव्हा नवीन मंदिर झालं. पहिल्यांदा जे मंदिर आतमध्ये गेलं तो पापी देह होता. या मंदिराची पुनर्बांधणी व्हायला पाहिजे होती, नवीन मंदिर अस्तित्वात यायला पाहिजे होतं. आता येशू ख्रिस्ताचा जो देह आहे, या देहामध्ये नुसता देह नाही, जो देह त्याला मारणार होता तो देह नव्हता. तुझं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे. त्यात देवाचा कुठला आत्मा? आता येशू ख्रिस्ताचा देह, त्याच्यामध्ये त्याचा आत्मा नव्हता, मग कोणाचा आत्मा होता? हीच गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही दगडानं, विटानं बांधलेल्या मंदिराचा विचार करता, त्याच्यामध्ये आत्मा नसतो. पण जेव्हा तुम्ही तुमच्या मंदिराचा विचार करता, या मंदिरामध्ये पवित्र आत्मा असतो. या मंदिरातला पवित्र आत्म्याची नदी सगळ्यांमध्ये वाहते आणि सगळे फळं द्यायला लागतात. म्हणून त्यानं काय केलं? या मंदिराला शाप दिला आणि त्यांना सांगितलं आता तुम्ही त्या डोंगरावरती, माडीवरच्या खोलीमध्ये एकत्र जमून प्रार्थना करा. का देऊ नाही का? आम्ही नेहमी अशा ठिकाणामध्ये प्रार्थना करावी जिथं आमच्या आत्म्याचा संपर्क पवित्र आत्म्याशी, देवाशी असला पाहिजे. देवाशी आमचा संपर्क असू द्या. किती सुंदर वरचं मंदिर बांधणार त्याचा विचार सोडून द्या. ते सुंदर वास्तू असणार आहे, तिथं सगळ्या सुविधा तुमच्यासाठी असणार आहे. पण प्रश्न तो आहे, सगळ्या सुविधापेक्षा उंबरट्या खालची नदी महत्वाची आहे. सगळ्यात महत्वाची ती नदी आहे. ती नदी कशी वाहेल? आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का, या नदीचं वैशिष्ट्य जी आहे ना, ती फक्त शिलोला भरवणारी नदी नाही.
शिलोतनं वाहणारी नदी राष्ट्रांमध्ये गावागावात पोचली पाहिजे. आणि या नदीनं सगळ्या डबक्यांचं पाणी शुद्ध केलं पाहिजे. अहो, तुम्ही दुसरे डबके शुद्ध होऊ द्या, तुम्ही डबक्याचं जीवन जगू नका. आम्हाला दुसरे डबके शुद्ध करायचे. कसं होणार आहे? काय केल्यानं होणार आहे? इथं जेव्हा याजक ती नदी वाहायला लागली, पहिला मुद्दा तर तुम्ही पाहिलं, फळ आत्मिक फलहीनता असेल तर त्या ठिकाणामध्ये नेमकं आम्ही पाहतो की त्याला फळ येणार नाही. आणि का फळ येणार नाही? तर आध्यात्मिक फलहीनता. आणि आध्यात्मिक फलहीनतेला जबाबदार कोण आहे? मंदिर जबाबदार आहे, चर्च जबाबदार आहे. लोकांमध्ये जर त्या ठिकाणामध्ये फळ येत नाही, पश्चाताप नाही, प्रीती नाही, सहनशीलता नाही, आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ जे आम्ही पाहिलं, या गोष्टी मंदिरात नाही, त्याला जबाबदार कोण आहे? मंदिरच आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मंदिर म्हणजे एक व्यक्ती. माझ्या चर्चमध्ये एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीमध्ये या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की त्याला पश्चातापी हृदय नाही, त्या व्यक्तीला प्रीतीचा झरा फुटत नाही, त्या व्यक्तीमध्ये सहनशीलता येत नाही, त्या व्यक्तीमध्ये क्षमा येत नाही. याचं कारण काय? मंदिरच. आणि मंदिरामध्ये ही गोष्ट घडते किंवा हे तुम्हाला बाहेरचं शिक्षण नाही, हे लक्षात ठेवा. प्रभू येशू ख्रिस्तानं शिष्यांना दिलेलं ते शिक्षण क्रुसावरती जाण्याच्या अगोदर तो फलहीनते संबंधाने बोलत आहे की तुमच्यामध्ये फळ का नाही, अंजिराच्या झाडाला फळ का नाही आणि तुमच्यामध्ये फळ का नाही, तर तो फेलोशिप, संगती, सहवास याच्या संबंधाने बोलत आहे. मग त्याला ते शिक्षण देता देता माडीवरती 120 लोक एकत्र जमल्यावरती जेव्हा पवित्र आत्मा आला ना, यांच्यामध्ये एवढी सहनशीलता, एवढी क्षमा आली की आम्ही पाहतो इकडं त्यांना पकडलं, त्यांना मारलं. आत्ता जी साक्ष आम्ही ऐकली, फार मोठी साक्ष एका बहिणीनं पाठवली होती, तेवढी मला स्टेटसवर ठेवता आली नाही. मग मी डायरेक्ट त्यांना पाठवून दिली. खूप मोठं, मला वाटतं 2-3 मी कोणाला तरी पाठवली ती साक्ष. एवढा त्रास सहन केला, सगळे सर्टिफिकेट पाडले, सगळं काही केलं, कोणून ठेवलं तिला, फ्युचर त्या बहिणीचं बर्बाद केलं, सगळं झालं. 3-4 वेळा फाशी घेण्याचा प्रयत्न केला, देवानं त्यातनं तिला वाचवलं. वचन पोचलं. वचन पोचल्यावर क्षमेचं वचन तिच्याकडे गेलं. आता बघा, ही उंबरट्या खालची नदी कर्नाटकमध्ये पोचली, बेंगलोरमध्ये पोचली आणि तिथून ते फळ बाहेर पडलं का? या नदीचं वैशिष्ट्यच आहे, एकदा फोर्सफुली गेलं तर आपोआप लोकांमध्ये फळ यायला सुरुवात होतं. हे शिक्षण आहे, हे शिक्षण आहे. कोणतं शिक्षण? चर्चमध्ये खरं आत्मिक कार्य कधी होतो माहिती का? हे प्रभू येशू ख्रिस्त त्या शिष्याला समजावून सांगत आहे. अंजिराच्या झाडाकडे गेला, त्याला शाप दिला. आता खाली वाचा परत एकदा 12 ते 14 वचन. दुसऱ्या दिवशी ते बेतानेहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली, तेव्हा पाल्याने डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल. कदाचित, काय शब्द आहे हो? कदाचित म्हणजे त्याला गॅरंटी नाही. ऐका बरं का, आज बऱ्याच मंडळांना प्रभू याच नजरेने कदाचित. आज सकाळी कदाचित परमेश्वर तुमच्याकडे पाहत असताना तो म्हणे कदाचित आज तर हे लोक फळ देतील, कदाचित आज तरी. तुम्हाला कळतं का? त्या झाडाकडे तो बऱ्याच वेळा गेलेला असावा. आज तो बोलतो ना कदाचित या झाडावर फळ मिळेल, कदाचित. माझ्याकडे पाहतो, तुमच्याकडे पाहतो आणि पाहता पाहता तो म्हणतो 2025 मध्ये एप्रिलमध्ये हे आलेले आहेत. जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल आला. कदाचित आत्ता त्यांच्यामधनं मला फळ दिसेल, कदाचित. बरं का, मंडळांमध्ये, चर्चमध्ये कदाचित. आणि त्या कदाचित असणाऱ्या शब्दानं जसं तो झाडाकडे पोचला तसं तो माझ्याकडे पोचेल, तसं मंदिराकडे पोचेल, तसं मंडळांकडे पोचेल. आणि तो कदाचित. आणि जेव्हा कदाचित न तर येतो आणि भ्रमनिरास होतो त्याचा, त्याला असा प्रश्न पडतो का या झाडाला फळ आलं नाही. मग त्याचा शोध घेत घेत तो मंदिरात गेला आणि मंदिरात गेल्यावर त्याला कळलं, अरे मी झाडाला उगाच शाप दिला. बरं का, फार सुंदर सिक्वेन्स आहे. मला वाटते खाली शिष्यांनी चर्चा केली, ते वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. मार्काचं शुभवर्तमान 11 अध्याय 20-21 वचन वाचा.
मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला. बघा, बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, येशू कुठं त्या अंजिराच्या झाडाला शाप दिला? मला सुद्धा एकदा भर जेवणात मला एकाने पकडला, मी संदेश दिला, तो कुठे शाप दाखवा. आणि तेव्हा मलाही नव्हतं माहिती कुठे शाप. सगळ्या गोष्टी एकदम कळत नाहीत. पण आता कुठं शाप आहे? आता काय लिहिलं इथं? तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला. काय दिला हो? शाप दिला. लोक कुठं त्याने शाप दिला? आता येशूनं त्याला शाप दिला नाही. पेत्राला तो काय म्हटला असता? काहीतरी बोलतो का? मी शाप दिला का त्याला? मी असंच बोललो. येशू कोणत्या चुकीच्या गोष्टी पुढे जाऊ देत नाही. तो सहजपणे तिथं बोलला असता. पण त्यानं ते कबूल केलं. पेत्र, तुम्ही त्या अंजिराच्या झाडाला शाप दिला. आता मला तो भाग नाही, पण बऱ्याच लोक हे मार्किंग करून ठेवा. लोक फार दूरत आहेत, ते असे तुम्हाला वचनं काढून गोंधळात पाडतील, उलट पालट करतील. तर तुम्हाला कळलं पाहिजे अंजिराच्या झाडाला कुठं शाप दिलेला आहे. हा, आता वाचा, परत ते वचन वाचा. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे. पहा, येशूने त्याला उत्तर दिलं, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. बस 2-3 भाग तुम्हाला ह्याचा फक्त सिक्वेन्स मला तुम्हाला सांगायचं. या ठिकाणामध्ये मी पाहतो की त्या झाडाकडे तो गेला आणि त्या झाडाला त्यानं म्हटलं, इथून पुढे तुला कधी शाप, इथून पुढे तुला कधी फळ नाही हो. आता त्याचं कारण काय माहिती का? त्या झाडाला येणारं तिकडचं पाणी आणि हे पाणी त्या झाडापर्यंत पोचलं नाही. आता येशू शिष्याने हीच गोष्ट शिकवत आहे. कोणती माहिती का? मी त्या झाडाला शाप दिला, त्या झाडाला फळ आलं नाही. तुम्ही सुद्धा या गोष्टी तुमच्या डोळ्यानं पाहिल्या. येशू ख्रिस्तानं कोणतीच गोष्ट करायची म्हणून केली नाही. तो शेवटच्या दिवसातलं ते शिक्षण लक्षात घ्या. प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. जगातली परिस्थिती सगळी बदललेली आहे आणि तुम्ही म्हणता की आता तो येणार आहे. सगळं मान्य आहे, तो येणार आहे. अंजिराच्या झाडाला पालवी फुटलेली तुम्ही पाहाल म्हणजे तुम्हाला कळेल त्याच्या येण्याचा समय जवळ आलेला आहे. हे पण अंजिराचं झाड डवरलेलं आहे. पण तिथे येऊन त्यांनी केलं काय, हाही मोठा प्रश्न आहे. अंजिराच्या झाडाला पालवी फुटलेली पाहाल, तो येईल. आता धार्मिक लोकांना एक सावधगिरीचा इशारा, अलर्ट राहण्यासंबंधीचा इशारा. अंजिराच्या झाडाला पालवी फुटलेली पाहाल त्यावेळेस तो येईल. इकडं पण अंजिराच्या झाडाला पालवी फुटली, अंजिराच्या झाडाकडे तो आला. पण केलं काय? त्याला काय केलं त्या झाडाला? हाच प्रश्न आहे, हाच मुद्दा तुमच्या समोर आहे. समजा तो आला आत्ताच्या परिस्थितीला, तुम्ही सगळं बघता आणि तो आला. किती झाडांकडे फळ आहेत? किती झाडं नुसतं पानानं डवरलेली आहेत? किती लोक रॅप्चर होणार आहे? किती लोक उचलले जाणार आहे? किती पित्याच्या उजवीकडे बसणार आहेत? किती लोक त्या नरकापासून स्वतःचा बचाव होणार आहे? किती लोक अधोलोकापासून स्वतःचा बचाव करू शकतील? किती लोकांना चर्च वाचवत आहे? प्रश्न, चर्चला देवानं अस्तित्वात का आणलं? विश्वासणाऱ्या लोकांना देवानं या जगामध्ये ठेवलं का? सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला शोधावं लागणार आहे. तुम्हाला या पृथ्वी तलावर देवानं ठेवलं कशासाठी? चर्च म्हणून तुमच्याकडनं काय अपेक्षा करत आहे? नुसतं डवरलेलं असू नका, नुसतं पानानं भरलेलं अशा प्रकारचं तुमचं आत्मिक जीवन असू नये. इथं प्रार्थना करत आहे आणि आम्ही पाहतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये, त्याच्याकडे आपण पाहूया. प्रेषितांचं कृत्य 3 अध्याय 1 ते 10 पर्यंतची वचन आहेत, पण थोडंसं वाचूया. प्रेषितांचं कृत्य 3 अध्याय 1 पासून काही वचन वाच. पेत्र व योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. आता येशू काय म्हटलं? माझ्या पित्याच्या घराला काय म्हणतील?
त्यानंतर राजेच्या पुस्तकामध्ये 8व्या अध्यायाच्या 10-11 वचनामध्ये तुम्ही मंदिर बांधलं, त्याची परिस्थिती काय होती? वाचा बरं परत एकदा ते. याजक पवित्र स्थानातून त्याच्या पवित्र स्थानातून बाहेर आले तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले. व्यापलं. त्या मेघामुळं याजकास याजकांना सेवा चाकरी करता येईना, ते उभे राहावे ना, कारण परमेश्वराच्या तेजानं परमेश्वराचे मंदिर भरून गेले. मुळामध्ये परमेश्वराच्या तेजानं परमेश्वराचं मंदिर भरावं, इतकं तेज उतरून आलं. ते मंदिर बांधलं तेव्हा याजकाला उभं राहता येत नव्हतं. याजक उभं राहू शकत नव्हता, गाणे गाऊ शकत नव्हते, प्रार्थना करू शकत नव्हते, शास्त्रातल्या गोष्टी बोलू शकत नव्हते. का? कारण तेव्हाच्या पवित्र आत्म्याचा फोर्स तेवढा जबरदस्त होता. पण आता जर तुम्ही बघितलं प्रेषितांच्या कृत्यामध्ये जे तेज निघून गेलं, एचकेलच्या पुस्तकामध्ये लिहिले नाही का, उंबरठ्यावरून ते डोंगरावर गेलं आणि डोंगरावरून ते उडून गेलं, ते तेज निघून गेलं. तेज निघून जाण्याचं कारण तुम्हाला सांगतो, सराफाचे चौरंग, आतमध्ये बांधलेली जनावर, याच्यामुळं तेज निघून जातं. आजही मंदिरामध्ये तेज निघून गेल्यावर, तेज निघून जाण्याचं कारण काय माहिती का? मंदिरात बांधलेली जनावर. कोणती जनावर? राग, द्वेष, मत्सर, लोभ, वासना, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, हे सगळी जनावर मंदिरात बांधून ठेवलेली आहे. चर्चमध्ये वासना असेल, चर्चमध्ये राग असेल, चर्चमध्ये मत्सर असेल, चर्चमध्ये द्वेष असेल, हे सगळी जनावर आहेत. आणि मग तो म्हटलं माझ्या पित्याच्या ग्रहाला, पण आतमध्ये काय? चोर. आणि म्हणजे देवाचं सानिध्य चोरणाऱ्या गोष्टी कोणत्या? राग, द्वेष, लोभ, मत्सर, कठीण अंतःकरण, क्षमा न करणार. तुम्ही तिकडे पाहाल, खाली तुम्हाला दिसेल, मी आता पुढे जाईल तसं तुम्हाला कळेल. तो म्हटला अंजिराच्या झाडात, त्याने इतका आनंद झाला, अंजिराच्या झाडाला शाप दिला, ते जळून गेलं. शिष्यांना प्रभूजी तुम्ही शाप दिला, झाड जळून गेलं. याला इतकी भारी टेस्टमनी वाटली, झाड जळून गेलं. अरे बाबा, तो म्हटला झाड जळून गेलं याच्यामध्ये विशेष मानू नको. खाली काय म्हणतो बघा बरं, तो 11वा अध्याय 24-25 वचन, मार्काचं शुभ. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणखी तुम्ही जेव्हा प्रार्थना कराव्यास उभे राहता तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा. तो काय म्हटलं माहिती का? जनावरांचा बाजार बसला, जनावर बांधून ठेवलेली. कोणती जनावर? क्षमा न करणारी जनावरच आहेत. हो, तेज निघून गेलं, देवाचं सानिध्य निघून गेलं. आता लोक एकत्र येतात, डवरलेलं झाड आहे, सुंदर गाणी आहेत, वचन पण सुंदर आहे, लोक पण चांगले, सगळं वरून येशू ख्रिस्तानं कदाचित या शब्दाचा अर्थ काय? त्यांनी जे वरून दिसतं ते पाहायला सुरुवात केली. त्याला असं वाटलं कुठं तरी पानामध्ये एखादं फळ सापडेल की ज्याच्यामुळं माझी भूक भागली जाईल. जग काही त्वरा कर खाली, आज मला तुझ्या घरी. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये तेच तो बोलतो, पहा मी द्वाराशी उभा आहे, जो कोणी माझी वाणी ऐकेल मी आतमधील मी काय करेल त्याच्याबरोबर जेवेल. आता प्रभू येशू ख्रिस्त झाडाच्या पानामध्ये तो म्हणतो कुठं तरी मला एखादं फळ मिळेल आणि त्यातून ते फळ मी खाईल. कोणतं फळ? शिष्यानं तो सांगतो, झाडाला शाप दिला त्यावेळेस शिष्यानं तो सांगतो, तुम्ही कोणाला आपापसात क्षमा केली नाही म्हणून ते झाड जळालं. नीट ऐका, हा सिक्वेन्स जर तुमच्या लक्षात आला ना, परिवारामध्ये, मंडळांमध्ये ही गोष्ट जेव्हा येईल तेव्हा कित्येक अंजिराची झाडं कधीच वाळणार नाही, कित्येक अंजिराची झाडं वाचली जातील. आणि ज्या उद्देशानं त्यानं चर्च स्थापन केलं तो उद्देश त्या ठिकाणामध्ये सफल होईल. आणि परिवारामध्ये आणि मंडळीमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये सगळं काही बदलून गेलेलं तुम्हाला दिसेल, सगळं बदलून गेलेलं दिसेल. तुम्हाला माहिती आहे का, या दिवसामध्ये सगळ्यात मोठी चर्चा जर तुम्ही समाज माध्यमावरती, फेसबुकवरती बघितलं तर तुम्हाला दिसेल विजेंदर सिंग. काय तथ्य कोणाला माहीत नाही, त्यातलं सत्य माहीत नाही, तथ्य काही माहीत नाही, परंतु एवढी मोठी सेवा अशीच उभी राहत नाही बरं का. प्रभूनं त्या व्यक्तीला मोठं केलं, वाढवलं.
मग ज्या मुलीनं त्याच्यावरती बलात्काराची केस टाकली, तिच्या सासऱ्याने सुद्धा तो व्हिडिओ पाठवला आणि त्याने सांगितलं की कशा पद्धतीचं कट कारस्थान केलं. आता बघा, अंजिराचं झाड जळून गेलं. चर्च हे सुद्धा अंजिराचं झाड आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये सांगतो शिष्यांना, काही असेल तर तुम्ही आपापसात एकमेकाला क्षमा करून मिटवून टाका. का? एवढी मोठी सेवा, अंजिराच्या झाडासारखी वाढलेली सेवा, पानाच्या पाठीमागं कुठं तरी तो म्हणतो एक फळ असेल, कुठं तरी एक फळ असेल. ते फळ खाल्ल्यावर मी त्याला आशीर्वाद देईल. तुमच्या लक्षात येते का? प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्याचं पुनरुत्थान झालं आणि मग येशू ख्रिस्त समुद्राच्या तीरावरून शिष्यांकडे जात असताना पेत्र नाव घेऊन समुद्रामध्ये गेला आणि येशूने त्याने विचारलं का तुमच्याकडे भाकर आहे का? ते म्हटले नाही. मग पुन्हा त्यांनी ती भाकर घेतली, कुठून काढली माहीत नाही, भाकर घेतली आणि मोडली आणि मग त्यांना कळलं की तो प्रभू आहे आणि त्यांना आशीर्वाद देऊन तो निघून गेला. म्हणजे जेव्हा काहीतरी मिळतं ना तेव्हा जीवन आशीर्वादित होतं. परंतु आम्ही पाहतो जसं या लुसिफरला, या सैतानाला बरोबर ट्रिक माहिती आहे. वाढलेलं काम, वाढलेली सेवा, वाढलेलं देवाचं राज्य त्याला खाली कसं पाडावं याच्यासाठी त्यानं काय प्रयत्न केला तिथंच. बरं, ज्या लोकांनी फिर्याद दाखल केली ते पण पाळकच आहेत, ते पण सेवकच आहेत. आता येशू ख्रिस्तानं सांगितलेलं सिद्धांत किती करेक्ट होता. तो म्हणतो अंजिराच्या झाडाला शाप देत, आनंद वाटला की अंजिराचं झाड प्रभू तुम्ही शाप दिल्यानं जळून गेलं. आणि तिकडं तो म्हणतो तुम्ही प्रार्थना करण्यापूर्वी तुमचं जर काही गारानं असेल तर आपापसात क्षमा करा. कशासाठी? तुमची प्रार्थना ऐकली जावी, तुमची प्रार्थना ऐकली जावी. काही गोष्टींनी त्यांच्यात खटके उडले असतील, देणं घेणं असेल, काही आर्थिक गोष्टी असतील, काहीतरी परिवारामध्ये एक मोठी मिनिस्ट्री, त्या मोठ्या मिनिस्ट्रीमध्ये काहीतरी घडलं असेल. मी असंही म्हणत नाही बिजेंदर सिंग निर्दोष असेल, नाही असं मी म्हणत नाही. एखाद्या दिवस घडलं बी असेल, घडलं, ग्रहित धरा घडलं. बायबल तर सांगत नाही कोणीच परिपक्व आहे, कोणी परिपूर्ण आहे, हे शास्त्र कधी सांगत नाही. शास्त्र सांगतं फक्त येशू ख्रिस्तच पूर्ण आहे, येशूच पूर्ण आहे. घडलं असेल. पण अंजिराचं झाड तर जळून गेलं ना. एवढ्या लोकांचं तारण आज पंजाबमध्ये एवढं मोठं संजीवन आलं, एवढं मोठं सगळं काम चाललं, एवढं सगळं काम करत असताना एक व्यक्ती पावर काय, तो काय म्हणतो, कदाचित मला इथून फळ पाहायला मिळेल, कदाचित. एवढं सगळं डवरलेलं झाड, एवढं सगळं सुंदर, पण कदाचित म्हणून त्या झाडाकडे तो गेला आणि त्या झाडाकडनं दोषारोप आणि ती व्यक्ती कुठं तर जेलमध्ये. जेलमध्ये जाणं यात देवाचं गौरव नाही. क्षमा करून रिस्टॉरेशन करणं याच्यामध्ये देवाचं गौरव आहे, याच्यामध्ये देवाचं गौरव आहे, याच्यामध्ये देवाच्या मंदिराची वाढ होते, देवाचं राज्य. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीची पारख देव करतो आणि देव जजमेंट करतो. आम्हाला नाही जजमेंट करायचं, आम्हाला नाही जजमेंट करायचं. जजमेंटमुळे काय होणार आहे? तो म्हणतो की झाड जळून गेलं, सेवा जळून गेल्या, मिनिस्ट्री जळून गेली, परिवार जळून गेले, कुटुंब उद्ध्वस्त झाले. आता बघा, हळूहळू त्यातले बरेच लोक जर तुम्ही बघितलं तर काही ठिकाणामध्ये चर्चेस मधले 200 परिवार आता पुन्हा ते आपापल्या जागे परतून गेले. का माहिती का? याचं कारणच ते आहे, शिक्षण त्यांच्याकडं नाही. काय शिक्षण नाही? माझ्या पित्याच्या ग्रहाला काय म्हटलं पाहिजे? प्रार्थना करा. मंदिरामध्ये नुसती प्रार्थना असली पाहिजे. जेव्हा मंदिरातला प्रार्थनेचा विषयच निघून जातो, त्याला कारण पण आहे. बऱ्याच गोष्टी त्या व्यक्तीने पण चुकीच्या केल्या, मी ते ऐकलं, कधी नाही पण मी ते पाहायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये त्याने मी ते बघितलं, ते भविष्यवाणी करायला लागले. ते मला देवानं दाखवलं, तुझा नवरा जेलमधनं सुटणार आहे. हो हो, माझा नवरा जेलमध्ये होता. काय क्राईम केला त्यानं खून केलेला आहे. खून असू दे, दरोडा असू दे, सगळं होऊ दे, प्रभू तुझ्या नवऱ्याला जेलमधनं बाहेर काढणार आहे. इथं काय घडतं माहिती का?
जेव्हा देवाच्या वचनाप्रमाणे काही घडत नाही तेव्हा देव या पण गोष्टी घडवत असतो की तो परमेश्वराच्या वचनापेक्षा जास्त महत्व कशालाच असता कामा नये. हे शिक्षण आहे. एखादी गोष्ट करता तुम्हाला दंड भोगावाच लागतो, तुम्हाला त्याचं किंमत चुकवावीच लागते. म्हणून लोकांनी शब्दापेक्षा वचनावरती जास्त फोकस केला पाहिजे. वचनावरती जास्त फोकस केला पाहिजे. प्रभूचं वचन काय सांगतं? देवाच्या वचनानं कशी आमची पुनर्बांधणी केली जाते, देवाच्या वचनाच्या द्वारे आमच्यामध्ये काय बदल केला गेला पाहिजे. आज त्यांच्याकडे जर वचन असतं तर त्या लोकांनी इतके टोकाचे पाऊल आणि घेतले नसते आणि या टोकाच्या पावलाचा परिणाम या मिनिस्ट्रीवरती झाला नसता. सांगण्याचं तात्पर्य प्रार्थनागृह म्हणजे प्रार्थनागृहच. माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थनागृह म्हणतील आणि त्याला तुम्ही चोर आणि लुटारूंची गुहा केली. आता प्रेषितांच्या कृत्याच्या 3ऱ्या अध्यायाच्या 1 ते 10 वचनामध्ये जर तुम्ही वाचलं तर वाचा बरं. तिथं काय म्हटलंय? पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्या जवळ बस हे सगळा दाखला तुम्हाला माहिती आहे. सुरुवातीला तुम्हाला मी वाचून दाखवलं. पहिले राजे 8 अध्याय 10-11 वचनामध्ये परमेश्वराचं तेज उतरून आलं. याजकांना सेवा चाकरी करता येत नव्हतं. याजकातला आणि अभिषेक त्या ठिकाणामध्ये आला. मग आता हा अभिषेक मंदिर तेच आहे हो. त्याच मंदिराच्या बाहेर एक लंगडा भिकारी बसला आणि आता या ऐका बर का, काय तुम्हाला रहस्यमय गोष्टी सांगत आहे त्या किती सिक्रेट आहे. आणि ही रहस्य तुम्ही कशा पद्धतीनं बाहेरचे लोक, मग अशी प्रार्थना केली वाघमारे सिस्टरनी की देवा बाहेर गेलेले लोक आतमध्ये यायला पाहिजेत. चांगली गोष्ट त्यांनी परत माघारी आले तर, पण तसेच नाही यायला पाहिजे. त्यांचं लंगडं पण गेलं पाहिजे नाही का, उड्या मारत मंदिरात आले पाहिजे, अडखळले नाही पाहिजे. ते लंगडं पण किती भयानक असतं. देवाच्या मंदिरामध्ये येण्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट कोणती? तेज बाहेर गेलं आणि बाहेर गेल्यावर काय झालं? बाहेर जास्त भिकारी, लंगडे आणि यांची गर्दी पडली. आणि त्यांना कोण आणून ठेवत होतं? आतमधले लोक बर का. कोण आणून ठेवत होतं? आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कधी कधी तुम्हीच लोकांना लंगडं बनवता. लोकांना लंगडं कोणी बनवलं? यांनीच. त्यांनी बाहेर बसवलं. त्यांना म्हटले बाहेर बसा, तुम्हाला पैसे मिळतील, तुम्हाला आतमध्ये येणारे लोक तुमच्या गरजा भागवतील. पण जेव्हा पेत्र, याकोब, योहान 3 जण आले, त्यांनी त्या लोकांनी दिलं ते दिलं नाही. त्यांनी जे प्राप्त झालं ते त्यांना दिलं. काय प्राप्त झालं त्यांना? येशूचं अद्भुत नाव. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मंदिराच्या बाहेर गेलेलं तेज आता या शिष्यांनी परत मंदिरातनं बाहेरून तेज आतमध्ये आलं. असे लोक बना, अशी सेवा करा. लंगडे जाता बाहेर गेल्यावरती लंगडे झाले, पण आतमध्ये येताना उड्या मारत मारत आले. याला म्हटलं देवाचं गौरव आणि महिमा परत आणणं. प्रियांनो, देवाचं गौरव आणि महिमा परत आणणं. कसं येणार देवाचं गौरव आणि महिमा? त्याने म्हटले आमच्याकडं बघा. काय आमच्याकडं बघा? आम्ही देखील तुमच्यासारखं, पूर्वी तुमच्यासारखं होतो, पण आता आम्ही तुमच्यासारखं नाही. इतकं डेअरिंग असलं पाहिजे. पूर्वीचं आमचं जीवन आणि आत्ताचं जीवन याच्यामध्ये पुष्कळ तफावत झालेली आहे. पूर्वी येशू नव्हता म्हणून मी शिव्या दिल्या. ऐका काय म्हणतो पेत्र, आमच्याकडे बघ, आमच्याकडे सोनं रूप काय नाही. तो त्याला सांगण्याचा उद्देश काय? तोच पेत्र मी आहे. अरे जो काही दिवसापूर्वी आणि मी येशूला शिव्या दिल्या, कामदारांमध्ये बसलो. मी मागच्या आठवड्यात तुम्हाला सांगितलं की पेत्रानं येशूला 3दा नाकारलं. मीच तो नाकारलेला पेत्र. पण आता माझं परिवर्तन झालं. लक्षात ठेवा, लोक मंदिरात तुमचं परिवर्तन बघूनच येणार आहेत. तुमचं बदललेलं जीवन, लोक ते बदललेलं जीवन बघून तुमच्याकडे येणार आहे. तुम्हाला बदलावंच लागणार आहे. जेव्हा तुम्ही बदलताल, लक्षात ठेवा, तेव्हा आमचं शहर बदलणार, आमचं राज्य बदलणार, आमचा देश बदलणार. असं परिवर्तन असलं पाहिजे. कसं येणार हे असं परिवर्तन? म्हणून तर येशू म्हटला
10 दिवस पर्यंत डोंगरावरती वरच्या खोलीमध्ये जाऊन प्रार्थना करा. 10 दिवस पर्यंत. माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थना ग्रह. आता येशूनं काय केलं यांच्यातली बघा बरं का, कसं इतकं सुंदर आहे ते येशू ख्रिस्त शेवटच्या रात्री डोंगरावरती प्रार्थनेला घेऊन गेल्यावर तो काय म्हटला, जागृत राहणे. आणि त्या रात्री ते जागलेच नाही, झोपलेत, प्रार्थना केली नाही. मग येशू त्याला म्हटलं माडीवरती एकत्र जमा, प्रार्थना करा, मी कैवारी आत्मा पाठवतो. एक रात्र जागू शकलं नाही. त्या दिवशी 10 दिवस 10 रात्र जागले आणि प्रार्थना केली. आता प्रार्थना केल्याचा परिणाम काय, तेज बाहेर गेलं. प्रेषित म्हटले बाहेर गेलेलं तेज आता परत आणणार का. आता परत अंजिराचं झाड सुकणार नाही, तर अंजिराच्या झाडाला फळं लागणार आहेत. जेव्हा चर्च परत एकदा ते प्रार्थनेचं जीवन जगेल, परत एकदा चर्च मध्ये त्या प्रार्थने, पण कशा प्रार्थना, नुसत्या प्रार्थना नाही. आज मंडळांमध्ये प्रार्थना आहेत पण नुसत्या प्रार्थना नाही. कसल्या प्रार्थना, मार्काचं शुभवर्तमान 11:24-25 वचन. हा जेव्हा हा आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे, आपल्याला मिळालंच आहे असा विश्वास धरा. असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. हा ते तुम्हाला मिळेल. आणखी जेव्हा आता बघा तो काय म्हणतो, पहिल्यांदा फार सुंदर सांगतो, तुम्ही ज्या काही प्रार्थना कराल त्या तुम्हाला मिळालेच आहे, मिळणारच आहे. मग आता प्रार्थना करा बरं, चर्च सुटल्यावर मला कोणीतरी 10 लाख रुपये द्यावेत. आमेन म्हणून पण उपयोग नाही हो. तुम्ही प्रार्थना करा, मला म्हणा, सगळेजण बसून म्हणा, पाळक साहेबाला 10 लाख रुपये कोणीतरी जाताना द्यावेत. तुम्ही करा मनात प्रार्थना आणि सांगा, मी प्रार्थना केली पाळक साहेब, तुम्हाला हलू देणार नाही. मी आता प्रार्थना केली 10 लाख रुपये. इथं वचनात काय लिहिलं, म्हणून मी तुम्हाला सांगतो, हा. तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल हा. ते आपल्याला मिळालेच आहे, मिळालेच आहे असा विश्वास धरा. असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. ते तुम्हाला मिळेल. इथं तर स्पष्ट सांगितलं, जे काही मनात धराल, प्रार्थना कराल, ते तुम्हाला मिळेल. पहिल्यांदा तर तो खूप तुमचा विश्वास वाढावा, तो की तुम्हाला ते मिळणार आहे. पण कधी मिळणार, खाली लिहितो, आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना कराव्यास उभे राहते तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा. कधी मिळेल. म्हणून तर मी म्हटलं, क्षमा नाही तर प्रार्थना नाही. टायटल काय, क्षमा नाही तर, आणि विश्वास क्षमेशिवाय असू शकत नाही. हे शिकवायचं होतं येशूला अंजिराच्या झाडाला शाप देण्यामागं. काय तत्व, काय सिद्धांत त्याला शिकवायचा होता. हे सगळं करता करता बघा, त्याच्या आधी तुम्ही वाचलं का, तो म्हणतो झाड जाळला, 11वा अध्याय 20-21 वचन आपण जे पाहतो, 20-21 वचन. मग वाटेने सकाळी जाताना त्यांना ते अंजिराचे झाड, तेव्हा ते अंजिराचं झाड मुळापासून वाळून गेलेले दिसलं. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे. पहा, येशूने त्यांना उत्तर दिलं, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला, आता नाही त्याच्यातला फक्त तेवढाच, अंजिराचं झाड जाळ. पेत्राला काय आठवलं, अंजिराच्या झाडाला शाप दिला. फक्त तेवढं आठवलं. काय आठवलं, काय बोलला ते नाही आठवलं बरं का. कशाला शाप दिला ते नाही आठवलं. काय आठवलं त्याला, शाप दिला आणि झाड जळून गेलं. मला तसं वाटतं पेत्राला वाटलं असेल, आता एक नवीन आयडिया सापडली, जायचं ना म्हणजे शाप द्यायचं, तुला फळ नाही हो, तुला आमकं न हो, तुला तर. बऱ्याच विश्वासणाऱ्यांचा प्रॉब्लेम आहे, विश्वासामध्ये आल्यावर त्यांना असं वाटतं की प्रभूनं आम्हाला विश्वासणारं यासाठी बनवलं, आम्ही एखाद्याच्या जीवनात जे बोलू ते घडलं पाहिजे. येशू म्हटला तसं नाही. मग रोमकराच्या पत्राच्या 12-14 मध्ये काय लिहिलं, मी मागच्या आठवड्यात पण सांगितलं, आताही तुम्हाला आठवण करून देतो. काय म्हटलं हो तिथं, विश्वासणाऱ्या व्यक्तीने पौलानं ते सांगितलं. पौलाला समजलं, पेत्रालाही समजलं, पण पौलाला समजलं. हा, तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या. काय द्याव, अजून शाप. पेत्राला ते कळलं नाही. कळलं कुणाला,
पाऊल आला. अजून प्रश्न तोच आहे. अजूनही बरेच लोक पेत्रासारखं त्याच अनुभवामध्ये काय, जे कोणी आमचा छळ करतात त्या नावाला काय, तुझं वाटोळो, तुझं अमकं हो, तुझं हे होणार, तुझं ते होणार. याच्यासाठी येशू ख्रिस्त त्या झाडाकडे घेऊन गेला आणि म्हटला, अंजिराच्या झाडाला तुला शाप, इथून पुढे तुला फळ नाही हो. आणि मग तो आता शिष्यांना शिकवत आहे. शिष्य पेत्र त्याच्याकडे म्हणतो, प्रभूजी तुम्ही म्हटला झाड जळून गेलं. येशू त्याचं लक्ष तिकडे नेऊन काय म्हणतो, बाबा खाली म्हणतो, तो काय केलं पाहिजे, देवावर विश्वास ठेवा. नाही खाली प्रार्थना करण्याच्या अगोदर येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो हा. की जो कोणी या डोंगराला नाही म्हणून आणखी 24-25 ठेवा, म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानं तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. अंजिराचं झाड जळून गेलं. शिष्य म्हणतात तुम्ही शाप दिला म्हणून झाड जळून गेलं. येशू म्हणतो तसं नाही. मी तुम्हाला हे शिकवतो की त्या झाडाकडे मी गेलो, त्या झाडाची चुकी नव्हती. त्या झाडाला मंदिराचं पाणी यायला पाहिजे, ते पाणी त्याच्यापर्यंत पोहोचलं नाही. आणि पाणी न पोचल्या कारणानं त्याच्यामध्ये फळ नव्हतं. आणि फळ नसल्या कारणानं मी त्याला म्हटलं इथून पुढं आणि तुला कधी फळ नाही हो. अरे ही गोष्ट ध्यानात घ्या. मंदिराच्या पाण्यानं त्याचा घात केला. आज येशू आम्हाला ते शिकवतो. जर एखादी व्यक्ती फळ देऊ शकत नाही तर याचं कारण मंदिरातनं पाणी बाहेर जात नाही. मंदिरातनं फोर्स, पवित्र आत्म्याचा प्रवाह एकमेकापर्यंत पोहोचत नाही. आणि पवित्र आत्म्याचा प्रवाह पोहोचत नाही तर याचं कारण एकच आहे, जे मंदिर पवित्र आत्म्यानं आणि मोकळेपणानं वाहायला पाहिजे तो मोकळेपणानं का वाहत नाही, कारण चर्चमध्ये क्षमा नाही, चर्चमध्ये एकमेकासमोर कन्फेशन नाही, परिवारामध्ये एकमेकासमोर कन्फेशन नाही, कबुली नाही. आणि कबुली नाही तर पवित्र आत्मा कसं काय वाहणार आहे. पवित्र आत्मा वाहण्यासाठी तर तुम्हाला एकमेकाला क्षमा केली पाहिजे. एकमेक गारानं पहिले तर आणि देवाच्या मंदिरातनं बाहेर गेलं पाहिजे. काय त्या आराधनेचा फायदा, काय त्या उपासनेचा फायदा, मुळामध्ये काय शिक्षण प्रभू येशू ख्रिस्त त्यांना देतो. म्हणून यशाच्या पुस्तकाच्या 59:1-2 मध्ये वाचा म्हणजे तुम्हाला ते कळेल. तो म्हणतो तुमचा पिता तुम्हाला क्षमा करत नाही. पाय का तुमच्या प्रार्थनेची उत्तरं मिळत नाही. आमच्या प्रार्थने 59 अध्याय यशा 1 आणि 2 वचन पहा. उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे. म्हणजे कोणता अपराध हो, कोणता अपराध. क्षमा न करणं हा सगळ्यात मोठा अपराध आहे. आम्ही म्हणतो नाही तो दारू पितो, आम्ही म्हणतो तो व्यभिचार करतो, तो अमक करतो. सगळं सोडा. तो दारू पितो, तो व्यभिचार करतो, तो अमक करतो, ते तमक करतो. याच्यापेक्षा तुम्ही क्षमा करत नाही हे सगळ्यात मोठा अपराध आहे. हे येशूनं सांगितलंय बरं का. बाकीच्या सगळ्या गोष्टी डोक्यातनं काढून टाका. तो ऐकू येत नाहीत का माझा कान मंद नाही, देता येत नाहीत का माझा तोकडा नाही, पण सगळ्यात मोठं तुमची आडभिंत कोणती. मग प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करताना पण काय प्रभूची प्रार्थना शिकवतो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझं नाम पवित्र मानलं जाऊ, तुझं राज्य जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसे तूही आमचे अपराध. हे प्रभूच्या प्रार्थनेमधला थीम आहे, त्याच्यातला गाभ आहे. म्हणजे काय, प्रार्थना करण्याच्या अगोदर पहिली क्षमा. प्रार्थना आता मंदिरामधलं पाणी अशुद्ध किंवा त्या मंदिरातलं पाणी इथं का पोचलं नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. शास्त्री पुरुषांनी नुसती प्रार्थना शिकवली हो. माझ्या पित्याच्या घराला काय म्हणतील, प्रार्थना कर. आता बघा, तेव्हा मंदिरामध्ये येऊन लोक प्रार्थना करत होते पण बाजूला जनावर होती. इथं म्हशी बांधल्यात, गाय बांधलेत, त्यांना विकायचंय आणि इकडं जनावर ओरडत आहे आणि इकडं प्रार्थनेचा पण आवाज चालू आहे. शास्त्री पुरुषांनी काय शिकवलं, प्रार्थना करा, जनावर असू द्या पण प्रार्थना करा माझं. आणि येशू ख्रिस्ताला तसं नाही. इकडं
अपराध ओरडतायत. कोणता अपराध? इकडून तुम्ही प्रार्थना करता आणि देव म्हणतो तुझं मन अजून स्वच्छ झालं नाही. हे एक जनावर ओरडत असतं आतमधनं. कुणाच्या तरी दोष, कुणाच्या तरी चुका घेऊन आम्ही तशाच प्रार्थना करत असतो. लक्षात घ्या, तुम्ही प्रार्थना करता हे महत्वाचं नाही, तुम्ही प्रार्थना कशी करता हे महत्वाचं आहे. किती वेळ प्रार्थना करता ते महत्वाचं नाही, तुम्ही कशा पद्धतीने प्रार्थना करता ते महत्वाचं आहे. म्हणून शिष्यांना शिक्षण देताना त्याने काय, पहिले तर एकमेकाचे अपराध क्षमा करा, मग प्रार्थना करा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तो म्हटला ना विश्वास, मार्काचं शुभवर्तमान 11 अध्याय 24-25. म्हणून मी तुम्हाला सांगतो, हा. तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे हा. असा विश्वास धरा, विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना कराव्यास, जेव्हा जेव्हा प्रार्थना कराव्यास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर विश्वास नुसता तुम्हाला बोलून होणार नाही. आता मी तुम्हाला सांगितलं नाही का, मी म्हटलं नाही तुम्ही प्रार्थना करा, मला 10 लाख रुपयांचे सगळे ओरडून प्रार्थना करायला लागले. दिवा पाळकांचं बांधकाम चाललंय, चर्चला खूप पैसे लागणार आहे, अजून जवळ 80-90 लाख रुपये आपल्याला लागणार आहे. मग तुम्हाला आलं टेन्शन, देवा दे 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 दे. देव म्हणतो ठीक आहे, विश्वासानं. आता आमचं काय होतं माहिती का, विश्वासाची प्रार्थना म्हणजे नुसतं उपासाची प्रार्थना. विश्वासाची प्रार्थना म्हणजे उपास धरायचा प्रार्थना. विश्वास आहे माझा, मी किती एवढे उपास करेल आणि मग ते नाही मिळत. उपवास केल्यानं नव्हे, क्षमा केल्यानं. उपवास केला हा तुमचा विश्वास नाही, हे तुमचं डवरलेलं झाड आहे. उपवास म्हणजे डवरलेलं झाड आणि क्षमा म्हणजे फळ असणारं झाड. उपवास म्हणजे डवरलेलं झाड, आराधना हे डवरलेलं झाड आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त ना तुमची आराधना बघतो ना तुमचा उपवास बघतो. काय बघतो? परिवारामध्ये काय बघतो? तुमच्या झाडाकडं तुमचं मन किती क्षमा करणारं मन आहे. लक्षात घ्या बरं का. लोकांना सगळं सोपं आहे हो, सगळ्यात सोपं उपवास करणं आहे. मी तर म्हणतो सगळ्यात सोपं आहे उपवास करण्यासारखं, कारण लोकांना एवढा आवडतो ना. मला विचारतात अजून सुरू व्हायच्या अगोदर लोकांची कॉल, पाळक साहेब उपवास कधी सुरू होणार आहे? तुम्ही धरा तुम्ही मारा, मला नाही माहिती. नाही माहिती म्हटलं मला उपवास कधी. तेवढं उत्तर पाठवून परत म्हणले नाही बुधवार शुक्रवार धरलं तर चालतं का? अरे बाबा धर नाही तर मर. तुम्ही उपवास धरला आणि तुम्ही हे नाही बघणार तो किती उपवास केले काय. हा, तुम्ही देवाच्या मंदिरात आला, ऐका बरं का, तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात केल्याबरोबर परमेश्वर तो म्हणतो की पहिले तू क्षमा केली आणि क्षमा केल्याबरोबर पापाची आडभिंत पडली रे पडली की तो म्हणतो हा तुझा विश्वास आहे आणि याच्यामुळं मी तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकेल. किती अद्भुत आहे. हे प्रॅक्टिकल जीवन आहे बरं का. आणि हे शिष्यांना तो शिकवायला लागला. हे शिकवायला लागला. मंदिराच्या उंबरठ्या खालून निघणारी नदी कोणती आहे? ज्या मंदिरामधनं मोठ्या प्रमाणात क्षमा बाहेर पडते त्या मंदिराच्या तीरावरती 12 महिने फळं देणारी झाड असतात. आणि त्या झाडांचं वैशिष्ट्य काय माहिती का? तो म्हणतो त्याची पाने कधी कोमेजलेली असत नाही. चर्च असेल, असं गौरवी चर्च असेल, त्या चर्चमधल्या एकाही व्यक्तीचा चेहरा कधी सुकलेला नसेल. त्या चर्चमधल्या प्रत्येक व्यक्तीला फ्रेशनेसचा अनुभव येणार आहे. ती व्यक्ती समस्येशी लढत असणार नाही. त्या व्यक्तीमध्ये विश्वास असेल की नाही माझा प्रभू माझ्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. त्या मंडळीमध्ये विश्वास असणार आहे माझा प्रभू मला चालवणार आहे. तो परिवार विश्वासाचा परिवार असणार आहे की ज्या परिवारामध्ये सतत आणि सतत क्षमा वाहणारी असली पाहिजे. लक्षात ठेवा, देवाला तुम्हाला डबरलेल्या झाडाप्रमाणे बघायचं नाही, तर देवाला तुम्हाला फळ येणाऱ्या झाडासारखं पाहायचं. आणि जी मंडळी, जे चर्च मोठ्या प्रमाणामध्ये फळ देतं ते चर्च हे गौरवी चर्च आहे. किती सुंदर म्हणू नका. मी तुम्हाला प्रॉमिस करतो, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला वचन देतो, इतकं सुंदर बांधकाम असेल, इतकं सुंदर चर्च असेल की तुम्ही आतमध्ये गेल्यावरती खूप प्रसन्न असणार आहे. खूप खूप तुम्हाला फ्रेश वाटेल.
पण मला तुमच्याकडनं एक प्रॉमिस हवा आहे. असे बना जेव्हा तुम्ही आराधना करताल आणि लोक आतमध्ये येतील तेव्हा त्या लोकांनी आतमधल्या वातावरणाने प्रसन्न असलं पाहिजे. देव ज्यास मंडळीमध्ये येईल, चर्चमध्ये येईल, त्यास त्या चर्चमधल्या लोकांची धारणा एकच असली पाहिजे. माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थनागृह म्हणतील. जेव्हा तुम्ही आतमध्ये प्रवेश कराल तर इथं फक्त प्रार्थना आणि फक्त प्रार्थना. एकही शब्द चुकीचा नाही, एकही शब्द जो आणि कोणाला टोचणी देणारा, कोणाची आध्यात्मिक शांती नष्ट करणारा कधीच असणार नाही. लक्षात ठेवा, पवित्र आत्मा आल्याबरोबर असं लिहिलंय त्यांनी जीवांचा ताबा घेतला आणि त्या नदीनं, ज्या नदीचं आम्ही पाहतो की त्या उंबरट्या खालून निघालेली नदी लुप्त झाली, नष्ट झाली, परंतु पुन्हा प्रेषितांच्या कृत्यामध्ये त्या नदीने प्रवेश केला. तिथं असं लिहिलं की त्या लोकांनी, जे पृथ्वी तलावरती जमलेले लोक होते, भूतलाखाली जमलेले लोक होते, आकाशाखाली जमलेले लोक होते, आणि त्या लोकांनी या लोकांच्या जिभेतनं निघलेले शब्द याच्यातनं देवाचा धन्यवाद ऐकला आणि ते गोंधळून गेले. मी तर म्हणतो जेव्हा आपण वर जाऊ ना, हे सोलापूर गोंधळून गेलं पाहिजे, महाराष्ट्र गोंधळून पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे या चर्चमध्ये आम्ही काही नाही, फक्त देवाचा धन्यवाद, देवाचा धन्यवाद, देवाचा धन्यवाद. मग तुम्ही बघा या मंदिरातली निघालेली नदी एवढे तळे, एवढे डबके स्वच्छ करत जाईल. एक मोठं संजीवन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये येईल. आता तर सुरुवात आहे, झलक आहे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, जसं आज देवानं तुम्हाला ते अभिवचन दिलं होतं, परदेशातले लोक सुद्धा येतील. दुबईवरून आले का नाही, इंग्लंडवरून आले का नाही, पण मी तुम्हाला सांगतो जेव्हा वर आपण चर्च बांधू, जगातले जेवढे देश आहेत त्या प्रत्येक देशातला एक व्यक्ती इथे येऊनच जाईल आणि तो अनुभव घेईल. अनुभव घेईल कुठल्या गोष्टीचा अनुभव घेईल की परमेश्वर या मंदिरामध्ये आहे, देव या मंदिरामध्ये आहे. मग तो असं म्हणणार नाही अंजिराच्या झाडाला इथून पुढं कधीच तुला फळ येऊ नये. एदेन बागेमध्ये आदामाला त्यानं एक आशीर्वाद दिला. लक्षात घ्या, फलद्रूप हो आणि भूमी व्यापून टाक. या चर्चला कोणता आशीर्वाद असेल? फलद्रूप व्हा. अनेक ठिकाणी तुमच्या ब्रांचेस असू द्या, अनेक ठिकाणामध्ये मंडळांची रोपणं होऊ द्या, अनेक ठिकाणामध्ये मोठं संजीवन येऊ द्या. म्हणून लक्षात ठेवा, काय शिकवलं त्यानं, ख्रिस्ताचं दुःख सहन काय आहे, येशूला खरं दुःख कोणतं आहे. अंजिराच्या झाडाला शाप द्यावं लागलं, त्याला ते दुःख आहे, बाकीचं दुःख त्याला नाहीये. आम्ही ख्रिस्ताचं दुःख सहन त्याचा विचार करतो, पण खरं दुःख कोणतं आहे? लोक एकमेकाला क्षमा करत नाही, हे त्याला दुःख आहे. प्रार्थना करतायत, त्यांच्यामधला विश्वास तो क्षमेशिवाय असू शकत नाही. लोकांमध्ये क्षमा नाही, ही गोष्ट प्रभूला सगळ्यात जास्त दुःखदायी आहे. क्रुसावरती जाणं त्याला दुःखाचं नाही वाटलं. त्याला माहिती हे मला आवश्यक गोष्ट आहे, हे मला करावंच लागणार आहे. पण जेव्हा तो परिवारामध्ये आणि मंडळीमध्ये, लोकांमध्ये, विश्वासणाऱ्या व्यक्तीमध्ये पाहतो झाडासारखं, तेव्हा त्या व्यक्तीमध्ये क्षमेचं अंतःकरण नसतं. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला सगळ्यात जास्त दुःख होतं. नीट आहे का? या हृदयात क्षमा नाही, या अंतःकरणामध्ये क्षमा नाही. अजूनही आमचं मन कोणाविषयी अशुद्ध असेल, कोणाविषयी तिढा मनामध्ये असेल, कोणाविषयी संभ्रम असेल, असं लिहिलंय, तुमचा छळ करणाऱ्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. काही लोक छळाच्या अवस्थेमध्ये असतील, तुमचा छळ केला असेल, हरकत नाही, पण प्रभूनं माझ्याकडे पाहिल्यावर मी त्या व्यक्तीला क्षमा करतो. आणि तो म्हणतो अंजिराच्या झाडाला फलद्रूप हो, फलद्रूप व्हा. देवाचे प्रिय लोक, एक मला ते पुढचा जावळ्याचा रविवार कधीच आहे, पुढचा रविवार म्हणजे हा संपला. 40 दिवसाचं दुःख जे तुम्हाला आवश्यक होतं, पण मी ख्रिस्ताचं दुःख काय ते तुम्हाला सांगितलं. म्हणून लक्षात ठेवा, 40 दुःखापेक्षा प्रभूला कोणत्या गोष्टीचं दुःख जास्त होतं हे जर तुम्ही शिकला तर प्रभू संबंधानं तुम्ही मजबूत व्हाल. आणि एवढंच नव्हे तर प्रभू तुमच्या जीवनाकडे पाहून तो म्हणेल, ज्या उद्देशानं मी याला पृथ्वी तलावरती ठेवलं तो माझा उद्देश सफल झाला. ज्या उद्देशानं ही मंडळी या ठिकाणामध्ये ठेवलं, सोलापूरमध्ये ही मंडळी प्रभू पाहिल. शिलो चर्च, ज्या चर्चची कुठली योग्यता पात्रता नव्हती, पण देव एवढं सुंदर भव्य मंदिर तुमच्यासाठी बांधून देत आहे. आमची बहीण म्हणजे दुबईमध्ये असते, बिचारी न चुकता तिच्या 10वा भाग या ठिकाणामध्ये दर महिन्याला न चुकता ती मला पाठवत असती.
एवढे सगळे लोक वेगवेगळ्या भागातनं आपल्याला मदत करते. कशासाठी माहिती का? देवाचं राज्य वाढावं, देवाचं राज्य पुढं जावं. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहाल. पण एक गोष्ट करा, प्रभूला अपेक्षित असणारं जीवन तुम्ही जगायला सुरुवात करा. मग या मंदिरातलं पाणी बाहेर पडून अनेक लोकांना फळ देण्यासाठी भाग पाडेल. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, नतमस्तक होऊया, आपल्या मान आपण झुकूया, प्रभूला शरण जाऊ, देवाच्या हातामध्ये आपण पडूया. देवाचं वचन आपल्याकडं आलेलं आहे. क्षमेशिवाय प्रार्थना होऊ शकत नाही. मंदिरामध्ये परमेश्वराचं तेज उतरून आलं तेव्हा याजक लोक सेवा चाकरी करू शकत नव्हते. आज मंदिराचं तेज गेलं कुठं? प्रत्येक मंदिराला देव हाच प्रश्न करत आहे. प्रत्येक चर्चला प्रश्न देव हाच करत आहे. क्वायर पुढे येईल, आपले हात उंच करू, त्या तेजाची मागणी करू की प्रभू तिथून तेज गेलं पण ते आता परत येऊ दे. इथून काहीतरी घेऊन आम्हाला बाहेर पडायचंय, काहीतरी वेगळं. जर खरंच आज तुम्हाला काहीतरी कळवळा आला असेल, तुम्हाला वाटतं की तुम्ही अनेक लोकांसाठी आयडल बना, आम्ही लोक त्या दुःखामध्ये अडकले, त्यांनी ख्रिस्ताचं कधी जाणूनच घेतलं. अंजिराच्या झाडाला शाप दिल्यावरती त्याचं मन त्याने शिष्यासमोर मोकळं केलं. अरे मी झाडाला शाप दिला, तुम्हाला मंदिरात मला दाखवलं की सराफाचे चौरंग जनावर बांधले, तिने सोडली. किती सुंदर गोष्ट. आज आमच्या मध्यामध्ये जनावर बांधून ठेवून आहेत. आम्ही मंदिरात प्रार्थना करणारे लोक जनावर माझ्या पित्याच्या घराला प्रार्थना गृह म्हणतील, याच्या घराला कधी लक्ष राग द्वेष हसत ईर्ष्या. जर या झाडाकडे पाहिलं, मंदिराकडे कित्येक चर्चेसमध्ये हे दृश्य पाहायला मिळतं आणि दुःखी होतो. आज याई प्रार्थना करताय, इथं पाहिल्यावर दुःख देणारे लोक हे प्रार्थना करतात. हे प्रार्थना नदी म्हणणं गरजेचं. येऊ दे ते दिवस शिवाय अभिषेक सगळीकडे त्या नदीच्या पात्रात सगळे अडखळ काढून त्या अडचण ती कठीण. आमचा विश्वास आज पुन्हा एकदा तपासण्यासाठी भागी पडला. क्षमा नाही तर विश्वास नाही, क्षमा नाही तर प्रार्थना होऊ शकत नाही. अंजिराच्या झाडाला मला हे देखील आज उलगडून सांगितलं. धार्मिक लोक, धर्मशास्त्र शिकवणारे लोक
त्यांनीच मंदिरामध्ये जनावरं बांधून ठेवली. आज आम्हाला तपासणी करण्यासाठी पवित्र आत्मा मार्गदर्शन कर. अशी जनावरं बांधून आम्ही परमेश्वराच्या भावनामध्ये प्रार्थना आम्हाला आहे तसं आम्हाला नाही राहायचं, बदलायचं. लोक दुरून या ठिकाणात आले, अजून लोक येत राहणार. जेव्हा ते मंदिरात पाऊल टाकतील या ठिकाणी देवाचा तेज अशा पद्धतीने जाणवले. सेवा चाकरी करण्यासाठी होते तसले दिवस शेवटच्या दिवसामध्ये तोच अभिषेक ते सामर्थ्य पाठव. आज आम्ही एकमेकाला बघण्यासाठी प्रभूला त्याच्या तेजाला आम्ही आराधना वचन याच्या क्षमा करतो याच्या नावा या सगळ्या पवित्र प्रत्येक व्यक्ती प्रार्थनेच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच जेव्हा मी विचार करतो, जेव्हा मी आमचा एक फक्त देवाला तुझे आभार मानतो, स्तुती करतो. जे लोक तुझं वचन ऐकत अशा लोकांसाठी मी प्रार्थना करतो. काही लोक रडत पश्चाताप त्यांच्या जीवनाची बांधणी. मला माहिती आजच्या संदेशाने अनेक लोक क्षमा शिकले. आजच्या संदेशाने लोकांची प्रार्थना करते. सुमित सावाचा भाऊ तो आपल्या जीवनामध्ये स्ट्रगल पुष्कळ वेळा प्रार्थना केली, परंतु त्याच्या प्रार्थनेची उत्तर मिळत नाही. तुला सांगतो तुझ्या मनामध्ये जो संभ्रम आहे आज क्षमा गरजेचं आहे. क्षमा करशील आणि आशीर्वाद तुझ्याकडे चालत ज्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. आज जेव्हा युट्यूबचा संदेश ऐकशील त्यास प्रभू तुझं स्पेशल क्षमा करून विसरून जा. देव तुझी उभारणी करेल, तुझी उभारणी करेल. सविता नावाची तुझ्या परिवारामध्ये तुझ्या कुटुंबातल्या लोकांमध्ये ज्या प्रकारची ट्रीटमेंट तुला त्याच्याने तुझं आन्सर करणं कठीण झालेलं आहे आणि त्या लोकांशी तुझ्या मनामध्ये बसलेला आहे. परंतु आता तुला सांगलं आहे की क्षमा कर. तुझ्या घरात लोकांना बदलण्यासाठी समर्थ. किती छान पवित्र आत्मा हर्ष नावाच्या वचनासाठी सांगत आहे. तुझ्या नोकरीच्या कॉलची वाट पाहत आहे. प्रभू तुझ्यासाठी या गोष्ट करत आहे आणि प्रभू तुला सांगत आहे आज पश्चाताप कर. तुझ्यासाठी स्वर्गात तुझ्या चांगुलपणा तुझ्या दयेबद्दल धन्यवाद. सरुबाई नावाच्या मावशीच्या गुडघ्यात प्रॉब्लेम आहे. प्रभू त्याला संघर्ष करून सांगत मी बदलत आहे, तुला बरं करत आहे. काल येशूच्या नावानं स्वीकार कर आरोग्य. अजून भविष्यवाण्या प्रगटीकरण रोजच्या सभेमध्ये करण्या आरोग्याच्या सेवा सार्वजनिक जेणेकरून लाखो तुझं गौरव होते. तुझी पैसे समगल सदरला आम्ही तुझ्या अतिशय आईला आरोग्य दिला. आमचा विश्वास आहे चालल्या राज्याची पुरवली या सगळ्यांना पुन्हा एकदा मंदिरामध्ये येणार आहे. आमचा विश्वास. धन्यवाद. स्तुती करतो येशूच्या नावाने प्रार्थना केली. आता देवाबाई प्रवेश पवित्र आत्म्याची सहभागी सर्वांना आता आणि